बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि लोकनेता बाळासाहेब पवार फाउंडेशन आयोजित या व्याख्यानमालेमध्ये पुन्हा एकदा मी नवीन काळे तुम्हा सगळ्यांचं या शेवटच्या दिवशी मनापासून स्वागत करतो. मला कार्यक्रमाला आपण सुरू करणार आहोत कालच्याप्रमाणे किंवा गेल्या 2 दिवसाप्रमाणे काही प्रश्न मी सुरुवातीला विचारेन आणि त्यानंतर तुम्हालाही आज प्रश्न विचारण्याची संधी आहे. एक गोष्ट मुद्दामून सांगतो की आज आपल्याकडे जी व्यक्ती आलेली आहे ही AI असेल, तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय अनेक वर्ष काम करणारी आणि अतिशय अनुभवी व्यक्ती आज तुम्हाला इकडे भेटायला आलेली आहे. यांच्या इकडे येण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की काल त्यांची फ्लाईट कॅन्सल होऊन देखील केवळ तुमच्याशी संवाद साधण्यासाठी, तुम्हाला काहीतरी छान सांगण्यासाठी आज सकाळी पहाटे आज ते फ्लाईट पकडून तुम्हाला भेटायला आलेले आहेत. त्यामुळे चिन्मय गवाणकर, तुमचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांतर्फे की आज तुम्ही खास आमच्याशी संवाद साधायला आले. इकडे उपस्थित असलेल्या किती विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण आत्ता जे काही शिकतोय, आपल्याला जी काही आत्ता आपण डिग्री मिळवतोय ती आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. त्यांनी हात वर करा. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, यापैकी किती मुलांना असं वाटतंय की AI मुळे आपलं करिअर धोक्यात आहे? आपण मला वाटतं लगेच घरी जाऊ शकतो, म्हणजे सगळे एकदम निवांत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. निवांत आहेत. येस. या गप्पांचे 2 उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे ज्या लोकांना असं वाटतंय की AI मुळे आम्हाला अजिबात काही धोका नाही, त्या मुलांना आज खूप छान वाटणार आहे चिन्मयला ऐकल्यानंतर. आणि ज्या लोकांना असं वाटतंय की आमच्या करिअरला धोका आहे, त्यांनाही छान वाटणार आहे. कारण चिन्मय जे काही सांगणार आहे त्याच्यातनं बऱ्याच तुम्हाला गोष्टी कळणार आहेत, बरेच गैरसमज तुमचे दूर होणार आहेत. त्यामुळे आजच्या गप्पांचा उद्देश हा तुम्हाला काहीतरी देणं हा तर आहेच, पण त्याच्या बरोबरीने तुम्हाला थोडंसं अस्वस्थ करणं भविष्याबद्दल आणि आपण कुठे आपल्याला जायचं आहे याची एक जाण देणं हा देखील या गप्पांचा आजचा आपला उद्देश आहे. चिन्मयबद्दल जाणून घेणारी एक छोटीशी AV आपण एक तयार केली आहे, ती आधी आपण बघणार आहोत आणि मग आपण या गप्पांना सुरुवात करणार आहोत. AV प्लीज. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI हा खलनायक आहे का? हा AI खरोखरच नोकऱ्या संपवणार आहे का? ही AI म्हणजे केवळ अनोळखी असलेली आणि म्हणून भीती वाटणारी गोष्ट आहे? हे फक्त टेक्नॉलॉजीचे प्रश्न वाटत असले तरी ते आहेत माणसाच्या भविष्याबाबतचे. एका बाजूला डीप फेक या तंत्राची भीती आहे, तर दुसऱ्या बाजूला ChatGPTची चर्चा सुद्धा. म्हणूनच आज AI बद्दल समाजात चिंतेसोबत तेवढीच उत्सुकता सुद्धा दिसते. अशा गोंधळाच्या स्थितीत या AIची समतोल ओळख करून देणारं, त्याचा वापर आणि त्याचे फायदे तोटे याबद्दल मार्गदर्शन करणारं कोणीतरी हवंच. म्हणूनच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय चिन्मय गवाणकर यांना. चिन्मय गवाणकर हे AI तज्ज्ञ असण्यासोबत AI ॲडव्होकेट सुद्धा आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा नामवंत कंपन्यांमध्ये अनेक वर्ष कामाचा अनुभव असलेले चिन्मय सध्या अर्न्स्ट अँड यंग या जागतिक सल्लागार कंपनीत पार्टनर आहे आणि पॅशनेट AI एज्युकेटर सुद्धा. चिन्मय यांची AI कडे पाहण्याची दृष्टी समजूतदार आहे. ते AIच्या भीतीपेक्षा त्यातल्या संधी आणि शक्यता यांबाबत बोलतात. AI आल्यानंतरही मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, AI एथिक्स काउन्सिलर अशा नव्या भूमिका आणि रोजगार पुढे येत असल्याचं ते सांगतात. सोबत AIचं सध्याचं स्वरूप
भविष्यात त्याचा होणारा विस्तार आणि त्या भविष्यात असलेलं माणसाचं स्थान याबद्दल सोपेपणानं मांडणीही करतात. आणि महत्वाचं म्हणजे हा AI माणसाची जागा घेईल का या प्रश्नाचंही ते उत्तर देतात. फक्त AI साठी नाही तर भविष्यासाठी सज्ज करणारा चिन्मय गवाणकर यांच्यासोबतचा हा संवाद. मंडळी, आपण चॅट GPT, जेमिनी, ग्रॉक असं आपण हल्ली वारंवार वापरायला लागलो हे शब्द, आणि याच्या मागे AI आहे हे आपल्याला माहिती आहे. पण चिन्मय, मुळात AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द हा मुळामध्ये कोणी आणला, कोणाच्या डोक्यामध्ये हा सुरुवातीला आला, आणि AI म्हणजे नेमकं काय हे आधी आम्हाला सांग. धन्यवाद नवीन. सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल मी पवार साहेब आणि सर्व तुमचे आभार मानतो. जसं नवीन म्हणाले तसं खरंच काल 4:30-5 वाजता दुपारी एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मला यायला मिळेल की नाही, कारण शनिवारचा दिवस आहे, एकच फ्लाईट आहे सकाळचं. मी यांना बोललो सुद्धा की मला फ्लाईटचं तिकीट मिळेल की नाही मला माहिती नाही. तरीसुद्धा योग होता तुमच्याकडे येण्याचा, तुम्हाला भेटण्याचा, तर खूप छान आवडलं मला. आपण AI कडे येऊया. AI म्हणजे आपल्याला मानवाचे श्रम वाचवण्यासाठी किंवा मानवाचं आयुष्य सुखकर बनवण्यासाठी काहीतरी यंत्रज्ञान असावं अशी इच्छा मानवाला हजारो वर्ष आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही पाहिलं असेल की इव्हन इजिप्शियन साम्राज्यामध्ये किंवा ग्रीसमध्ये अलेक्झांडरच्या वेळेला वेगवेगळी ते म्हणजे खेळणी बनवायचे की आपोआप वाजणारी बासरी किंवा पाण्याचं मशीन किंवा लिओनार्दो दा विंचीची ड्रॉइंग्स उपलब्ध आहेत, त्याने उडणारी मशीन्स बनवली होती. ती इच्छा मानवाला हजारो वर्ष आहे. परंतु ही इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी 20वं शतक उजळायला लागलं, आणि ॲलन ट्युरिंग, ज्याला आपण म्हणजे फादर ऑफ कम्प्युटिंग म्हणतो, त्याने ही कल्पना काढली होती की माणसापेक्षा यंत्र हे चांगला विचार करू शकेल का. ट्युरिंग टेस्ट, ज्याला अजूनही आपण म्हणतो की म्हणजे लिटमस टेस्ट ऑफ द AI, की मानवापेक्षा यंत्र चांगला विचार करेल का. परंतु त्याच्या हयातीत ते काही झालं नाही. मग कॉम्प्युटर सायन्स सुद्धा जेव्हा ही शाखा निर्माण झाली साधारण एक 40-50च्या दशकामध्ये, तेव्हा संशोधन तर थांबलं होतं कारण दुसरं महायुद्ध चालू होतं. तर अणुबॉम्ब वॉज अ प्रायोरिटी दॅन कम्प्युटिंग, राईट. सो जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं त्याच्यानंतर साधारण एक 10 वर्षामध्ये 56 साली जेव्हा स्थैर्य आलं, म्हणजे ते डिप्रेशन गेलं, आणि मग जपान, अमेरिका जसे जसे ते वाढायला लागले, तसं त्यावेळचे जे दादा लोक होते कॉम्प्युटिंगमधले, जॉन मॅकॅर्थी, क्लॉडे शॅनॉन वगैरे, ह्या सगळ्या दादा लोकांनी, मार्विन मिन्स्की, 1956ला एक चिंतन शिबिर बनवलं डार्टमाउथ कॉलेजमध्ये, आणि तिथे त्यांनी एक 6 आठवडे याच्यावर विचारमंथन केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असं काही आपल्याला कम्प्युटिंगद्वारे करता येईल का. त्याच्या आधी AI शब्दच नव्हता, म्हणजे यंत्राला मानवासारखा विचार करायला शिकवणं एवढंच होतं. तर AI हा शब्द म्हणजे अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं प्रश्नाचं उत्तर 1956 साली जन्माला आला. त्याच्या आधी संकल्पना होती, आणि नंतर ती संकल्पना आत्तापर्यंत आली नाही, कारण ती संकल्पना होती पण ती टेस्ट कशी करणार. तेव्हा कम्प्युटर जगामध्ये जेमतेम 10-12 असतील, म्हणजे मोठी विद्यापीठं आणि सरकारं आणि लष्करं. तर ही जी संकल्पना, आता मोदके सर म्हणाले की डेटा देतो आपण, पॅटर्न देतो, हे काही नव्हतंच त्या काळी. त्याच्यामुळे ती संकल्पना कुलूप बंद, प्रयोगशाळा बंद, काही मोजक्या लोकांमध्ये राहिली, आणि आपल्याला आत्ता कळायला लागली इंटरनेट आणि मोबाईलच्या युगामध्ये. त्याच्यामुळे आत्ताचा बोलबाला अचानक झाला, पण कल्पना खूप जुनी आहे. आज आपण 2026 आणि 1956 साली एवढी वर्ष झाली, आणि आज आपला हा परवलीचा शब्द झाला AI. पण चिन्मय, मला एक सांगा की बऱ्याच लोकांना असं वाटतं की चॅट GPT किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच AI, पण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा AIने आपलं आयुष्य वेढून टाकलेलं आहे, आणि आपल्याला माहीत पण नाही आहे की ह्यामध्ये AI आहे. तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये AI वापरलं जात आहे जे आपल्याला कळत नाही आहे की यामध्ये AI आहे. खरं म्हणजे AI साठी आपल्याकडे एक छान व्हिडिओ आहे, तो आपण पाहूयाच. त्याच्या आधी मी काही दुसऱ्या गोष्टी सांगतो. तुमच्यापैकी किती लोक इंस्टाग्रामला रील्स बघतात? आता हात कमी वयावरती येतील ना. शिक्षकांनी समोर बघा, म्हणजे मुलं फ्रीली हात वर करतील. आपण जे स्क्रोलिंग करतो ना, तुम्ही एक अनुभव घेतलाय का की एखाद्या विषयाचं रील पाहिलं तर तुमचा अंगठा फिरेपर्यंत पुढची 4 रील त्याच विषयावरची असतात? ते AI आहे.
ॲमेझॉनला चुकून सुद्धा एखादी वस्तू सर्च केली रिपब्लिक डे सेलला, पुढची 15 दिवस त्याच वस्तूच्या जाहिराती तुमच्या फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला येत असतात. ते AI आहे. गुगल मॅप तुम्ही वापरता? गुगल मॅपमध्ये मिनिटाला जगभरामध्ये 5.5 लाख लोक पडीक असतात. मिनिटाला 5.5 लाख लोक गुगल मॅपचा वापर करत असतात. ते सुद्धा AI आहे. आणि 100 कोटी किलोमीटर ड्राईव्ह करतात विथ गुगल मॅप पर डे. आणि इंस्टाग्रामचा विषय निघालाय. इंस्टाग्रामला किती स्टोरी अपलोड होत असतील? एक साधा अंदाज, दिवसाला किती स्टोरी अपलोड होत असतील इंस्टाग्रामला? कोणीही सांगावं. खाली म्हणजे गुगल न करता किंवा ChatGPT न करता अंदाज सांगा. 1 कोटी? जास्त किती? पण जास्त म्हणजे किती? 2 कोटी, 15 कोटी, 20 कोटी? आकडा आहे 50 कोटी. 50 कोटी स्टोरीज इंस्टाग्रामला रोज अपलोड होतात. फक्त ज्येष्ठ मंडळींना आपण सांगूया, स्टोरी म्हणजे रामायण कथा आणि महाभारत कथा नाही आहेत. या स्टोरीज वेगळ्या आहेत. तुम्ही कधीतरी नातवंडांचे बघा मोबाईल, म्हणजे कळेल. तासाला 550 तासांचं रेकॉर्डिंग युट्यूबला अपलोड होतं. ते सुद्धा AI आहे. आता गंमत कशी झाली, हे सगळं AI आपल्या आयुष्यात असून सुद्धा AIचा बोलबाला ChatGPT मुळेच झाला. याचं कारण, हे जे AI आपण म्हटलं, हे AI बनवायला मला पूर्वी कम्प्युटरची भाषा येणं आवश्यक होतं. म्हणजे आता आपण ज्या विद्यार्थ्यांना भेटलो, कोणी म्हणाला मी C++ मध्ये कोडिंग केलंय, कोणी पायथन मध्ये केलंय, वगैरे वगैरे. तर कम्प्युटरची भाषा मला न आल्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये AIचा बोलबाला झाला नाही. ChatGPT आल्यानंतर जेव्हा मी मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली, पंजाबी मध्ये प्रश्न बोलतो आणि ChatGPT कविता करायला लागला, तेव्हा लोकांना वाटलं हे AI झालं. परंतु आपल्या आयुष्यात AI किमान 15 वर्ष आहे. स्मार्टफोनचा वापर चालू झाल्यापासून तुम्ही कुठली ॲप्लिकेशन डाउनलोड करता, तुम्ही कुठे जाता, तुम्ही काय खाता, तुम्हाला कुठल्या जाहिराती द्यायच्या, तुम्हाला कुठल्या रस्त्याने न्यायचं, तुम्हाला काय विकायचं, हे सगळं AI गेली 15 वर्ष करतंय. फक्त आपल्याला ते माहिती नव्हतं. आपल्याला ते काहीतरी जादू वाटायची. म्हणजे मी गमतीने उदाहरण देतो की तुम्ही चुकून जरी दिवाळीच्या 2 महिने आधी बायकोला म्हणालात, यंदा घरातले पडदे बदलू, तर 2 महिना तुम्हाला त्या फर्निशिंगच्या जाहिराती तुमचा पिच्छा सोडणार नाहीत. आणि त्या अनुभव तुम्ही घेतला असेल. तुमच्या खिशात जरी मोबाईल असेल, ते पकडतं. म्हणजे तुम्ही ज्या परमिशन देता ॲप डाउनलोड करायला, तेव्हा तुम्ही पाहत नाही, तुम्ही ॲक्सेप्ट करता, पण ते तुमचं रेकॉर्डिंग करतात. तुम्ही कुठे जाता त्यांना माहिती असतं. आणि त्या डेटा पॉईंटचा उपयोग करून, जसं मोहितकर सर म्हणाले, ते AI प्रोग्रॅमिंग त्याच्यावर मॉडेल चालवून तुम्हाला टार्गेट करतात. आणि हे तर झालं जनरल टार्गेटिंग. पण अजून एक असा वर्ग आहे, ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेख झाला, नवीनने आता उल्लेख केला. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा AI हल्ली फार छान वापरता यायला लागलंय. तर मला वाटतं आपण त्यांना दाखवूयाच, ठीक आहे, कसे वापरतात ते. काय करतेय तू? मी तुमच्याशी बोलायला मदत करते. असं होय का? तुम्ही काही विचारू शकता किंवा गप्पा मारू शकता. गप्पा मारायचं. तुम्ही काय, मी तुमच्याशी बोलायला मदत काय करते. विचारू? असं गुडघे दुखतात, आहे तुझ्याकडे औषध? माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देऊ शकत नाही. नाही का? गुडघेदुखीवर उपाययोजनांसाठी तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बरं, माफ करा, मी माझा आज वैद्यकीय वाढदिवस आहे, नाही खूप का? शुभेच्छा. वाढदिवसाचा काही खास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वयंपाक केला. माझा आज वाढदिवस आहे. नक्कीच धमाल झाली असेल. वाढदिवसाला विशेष केलं का यावेळी? देवाची पूजा, जप, नक्कीच उठी धमाल झाली असते. असेल. हो, काही विशेष असंच केलं का दिवस यावेळी? घालवते. हे देवाची तर खूप पूजा, चांगली गोष्ट आहे. हो, दररोज देवाची पूजा करणं आणि पोथी वाचणं म्हणजे मनाला शांती देणारं काम आहे. हो. ही तुमचा दिवस गोष्ट आहे. हो, चांगला जातो. देवाची पूजा करणं ऐकून खूप छान वाटलं. म्हणजे मनाला शांती देणारं काम आहे. लग्न झालेलं आहे का तुझं? मी एक मॉडेल आहे. मला लग्न करण्याची किंवा परिवार करण्याची गरज नसते. नाही का? आता ही गंमत पण आहे की नाही आपल्या आयुष्यामध्ये? नाही, मी आता मुद्दाम विद्यार्थ्यांचे चेहरे बघत होतो. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असे भाव होते की आम्ही काय काय बोलत असतो आणि आजी काय 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 बोलते. तर असे बरेच उपयोग आहेत. आणि बाकीचे जे विधायक उपयोग आहेत जे मोहितकर सरांनी सांगितले, त्याची आपण चर्चा करूच आपल्या या फ्लोमध्ये. पण मला वाटतं वेळ तर अशी आलेली आहे की AI हे तुम्हाला स्मार्टफोनसारखं, व्हॉट्सॲपसारखं, नेटफ्लिक्ससारखं किंवा ॲमेझॉनसारखं वापरायची आता गरज आहे. मग तुमचं क्षेत्र काही असू दे, तुम्ही फार्मसीचे विद्यार्थी असाल, तुम्ही लॉचे विद्यार्थी असाल, तुम्ही अगदी आर्ट्सचे विद्यार्थी असाल, कॉमर्सचे विद्यार्थी असाल, तर तो काहीतरी तांत्रिक विषय आहे. ते BCA MCA वाल्यांना बघू दे किंवा इंजिनिअरिंगवाल्यांना बघू दे,
असं करून चालणार नाही, एवढं फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो. मगाचपासून आपण चॅट जीपीटीचा उल्लेख करतोय. चिन्मय स्वतः जेव्हा मायक्रोसॉफ्टमध्ये होते तेव्हा ते चॅट जीपीटीच्या प्रोजेक्टवर चिन्मयनी स्वतः काम केलेलं आहे. मुद्दाम चिन्मय आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तू हे सांगावंस, चॅट जीपीटीची निर्मिती कशी केली ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ह्या सगळ्या मशीन्सना हे जगभरातलं ज्ञान त्यांनी कसं दिलं हे ऐका फक्त चिन्मयकडून. सो गंमत म्हणजे चॅट जीपीटी ज्यांनी काढलं ओपन AI, ती खरं तर एक NGO होती आणि म्हणून नाव आहे ओपन AI. आता ते भरपूर पैसे कमवतात ती गोष्ट वेगळी आहे, परंतु जेव्हा त्यांनी हे संशोधन सुरू केलं तेव्हा AI क्षेत्रातला एक तगडा दादा उभा होता बाजूला, त्याचं नाव गुगल. आणि चॅट जीपीटी ज्या कन्सेप्टवर अवलंबून आहे, ज्याला आपण LLM म्हणतो किंवा ट्रान्सफॉर्मर मॉडेल्स म्हणतो, त्याचं संशोधन गुगलच्या मध्ये 2017ला झालं होतं. आणि मग आता तुम्ही म्हणाल की मग गुगलने ही टेक्नॉलॉजी का नाही पुढे, आता जेमिनी आलंय, पण आपण बघितलं गेले 2 वर्ष गुगल वर स्ट्रगलिंग. कारण अचानक ओपन AI कुठं तरी आलं आणि गुगल सगळे म्हणायला लागले सर्च विच आता कोण करणार नाही, गुगलचं काय होणार. पण त्याला एक कारण होतं, गुगलने हे तंत्रज्ञान दाबून ठेवलं, कारण गुगलचा मेन धंदा काय होता, येणाऱ्या लिंक्स, सर्च लिंक्स. आणि त्यात सुद्धा डेटा आहे की तासाला म्हणजे मिनिटाला 98 लाख गुगल सर्चेस होतात. किती? मिनिटाला जगामध्ये 98 लाख गुगल सर्चेसच्या क्वेरी होतात. आणि पहिल्या 10 लिंक ज्या येतात आपल्यापैकी सगळेजण तिथेच क्लिक करतात. तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्या प्रत्येक क्लिकला गुगलला काही पैसे मिळतात. आता जर चॅट जीपीटी सारखं जर त्याने ॲप्लिकेशन त्या पेपरवर काढलं असतं आणि जसं आपल्याला आज पॅराग्राफ मिळतो, आज गुगलमध्ये पण AI मोड आलेला आहे, तर कोणी त्या लिंकवर क्लिक करून मग गुगलला पैसे कसे मिळाले असते. मग त्यांनी ते नाही केलं आणि तो पेपर चक्क ओपन सोर्स केला. आज जर तो पेपर ओपन सोर्स नसता आणि पेटंटेड असता तर त्याने किती अब्जो डॉलर्स त्या कंपनीला मिळाले असते, पण त्यांनी ओपन सोर्स केला आणि तो ह्या NGOने उचलला की आपण जगासाठी काहीतरी चांगलं करू AI मध्ये, आणि त्यांनी संशोधन चालू केलं. आता ह्या चॅट जीपीटी ज्याच्यावर अवलंबून आहे त्या LLMs, लार्ज लँग्वेज मॉडेलबद्दल आपण थोडंसं बोलूया. आता लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये पण लार्ज किती याच्यावर खूप चर्चा होतात. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही स्वयं टॉक दिला होता 2 वर्षापूर्वी, तेव्हा लार्जची डेफिनेशन तुम्हाला सांगतो की एवढं ज्ञान पब्लिक डोमेनमधलं, म्हणजे वायकिपीडिया असेल किंवा ओपन सोर्समधल्या ज्या ज्या वेबसाईट्स अवेलेबल होत्या, एवढं ज्ञान आपण त्या जीपीटीला दिलेलं आहे म्हणजे ट्रेनिंगसाठी, की ते ज्ञान जर तुम्ही आम्ही वाचायला बसलो ना आज, तर 3000 वर्ष जागेवरनं आपण उठू शकत नाही. किती? 3000 वर्ष आपण जागेवरनं उठू शकत नाही इतकं ज्ञान GPT-4ला दिलं होतं, जे आधीचं मॉडेल होतं. आता GPT 5.2 आलंय, म्हणजे ते 3000 वर्ष कदाचित 30,000 वर्ष झाली असतील. आणि एवढं ज्ञान ट्रेनिंग करण्यासाठी त्याला भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी तेव्हा मायक्रोसॉफ्टकडनं घेतलं होतं. आता तेही त्यांना अपुरं पडलं. आता त्यांनी गुगल बरोबर टाईप केले, ओरॅकल बरोबर टाईप केले. म्हणजे एवढं ट्रेनिंग त्या डेटाला द्यावं लागतं की तो सर्वज्ञानी एक AI ॲप्लिकेशन होतं. पण अजून एक गंमत सांगतो, मोहतकर सरांनी जे तुम्हाला तांत्रिक शब्द सांगितले, पॅटर्न रिकग्निशन, डेटा सायन्स, हे चॅट जीपीटीच्या AI मध्ये काहीच नाही आहे. चॅट जीपीटीचा AI साध्या शब्दात सांगायचं झालं तर पुढचा शब्द ओळखणे, म्हणून ते टेक्स्च्युअल पहिल्यांदा आलं. म्हणजे सर्व तुम्हाला 2 वर्ष आठवत असतील तर चॅट जीपीटी मधनं व्हिडिओज, इमेजेस नाही बनायच्या, फक्त टेक्स्ट बनायचं. का? तर पुढचा शब्द ओळखणे. आणि तो पुढचा शब्द ओळखण्याचं तंत्रज्ञान ताणून आता इमेजमधला पुढचा पिक्सेल ओळखणे किंवा व्हिडिओमधली पुढची फ्रेम ओळखणे, ह्या तंत्रावर आपण ते बनवतो. म्हणून त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. GPT, जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. आपण नवीन काहीतरी बनवतो. त्याच्यामध्ये लोक असे मुद्दे म्हणतात की कॉपीराईटचा काही इश्यू होईल का वगैरे. तर तुम्हाला तंत्रज्ञान समजून घेतलं तर GPT मधनं बनलेलं कुठलीच गोष्ट कॉपी नसते, कारण ते तुमच्यासाठी तुमच्या मोबाईल फोनवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर तुमच्या प्रॉम्प्टनुसार बनलेलं कस्टमाइज आउटपुट असतं. म्हणजे फक्त एकदा विचारतो की जर का मी एक प्रॉम्प्ट दिला की मला कन्नडला जायचं आहे, मी आत्ता संभाजीनगरात आहे, मी कसं जाऊ, आणि जर का सेम हाच प्रॉम्प्ट एका वेगळ्या व्यक्तीने दिला तर हे 2 वेगवेगळी उत्तरे येतील साधारण. म्हणजे यायला पाहिजेत. फक्त त्याच्यामध्ये
तुम्ही लॉग इन आहात का लॉग इन नाही हा पण एक मुद्दा येतो. फॉर एक्झाम्पल आता कन्नड आणि संभाजीनगर थोडं वेगळा मुद्दा पडतो, पण मी समजा उदाहरण दिलं मुंबई आणि संभाजीनगर. समजा माझ्या ट्रॅव्हल पॅटर्न त्याला माहिती आहे, मी जर लॉग इन केलंय आणि त्यांना माहिती आहे की मी फ्लाईटनेच जाणार आहे, तर मी जेव्हा विचारीन पहिला प्रश्न मला फ्लाईट ऑप्शन पहिले येतील. नवीनदा कदाचित रेल्वे आवडते, तुम्हाला रेल्वे पहिल्यांदा आवडेल, कोणाला ड्रायव्हिंग कर समृद्धीवरनं यायला आवडतं त्याला ड्रायव्हिंगचा ऑप्शन मिळेल आणि त्या हिशोबाने तुम्हाला पर्सनलाइज आउटपुट हल्ली यायला लागलंय. म्हणजे तुम्ही ट्राय केलं असेल, तुम्ही जर जेमिनायमध्ये लॉग इन करून जर तुम्ही त्याला कंटेक्स्ट अवेअर म्हणतात, म्हणजे पहिल्यांदा चॅट जीपीटीला कसं व्हायचं, तुम्ही आज चॅट केलं आणि उद्या केलात तर तो विसरायचा, तुम्ही काल काय चॅट केलं ते त्याच्यात नसायचं. आज जर तुम्ही लॉग इन केलं जेमिनाय का चॅट जीपीटीला आणि तुमच्याकडे सुद्धा तो प्रो प्लॅन असेल ज्याला 1800 का 2000 रुपये महिन्याला लागतात आणि विद्यार्थ्यांना तर फ्री आहे 1 वर्ष, तर मी नक्की सांगेन की सगळ्या विद्यार्थ्यांनी जेमिनायचा किंवा चॅट जीपीटीचा फ्री प्लॅन 1 वर्ष तरी वापरा. तुमचे विद्यार्थी आय कार्डवर तुम्हाला फ्री मिळतं. तर तुम्ही 2 महिन्यांनी जरी त्याच चॅटवर गेलात ना, तर तुम्ही 2 महिन्यापूर्वी काय त्याच्याशी बोलत होतात ते तो लक्षात ठेवतो. त्याला कंटेक्स्ट अवेअर म्हणतात. आणि हा प्रश्न जो विचारला त्याला तो महत्वाचा आहे की तुमचा कंटेक्स्ट काय, माझा कंटेक्स्ट काय, हे पर्सनलाइज झालं. आणि म्हणून मी परत मोहितकर सरांच्या ह्याच्याकडे जातो. त्यांनी म्हटले पर्सनलाइज लर्निंग. ते कसं होऊ शकतं की तुमची इयत्ता कोणती, माझी इयत्ता कोणती, तुमचं ज्ञान कितपत, माझं ज्ञान कितपत, तुमची लर्निंग स्टाईल कुठली, माझी लर्निंग स्टाईल कुठली. म्हणजे काही काही विद्यार्थ्यांना असं असतं ना की म्हणजे शाळेमध्ये असं होतं, माझ्या वर्गातले काही त्यांना मोठ्याने वाचून ऐकलं तरच लक्षात राहायचं, पाठांतर केलं तरच. काही विद्यार्थ्यांना फक्त हाताने लिहिलं आणि गणित सोडलं तरच लक्षात राहतं, जर ते नाही काढलं तर लक्षात नाही राहत त्यांच्या. तर हे जर तुमच्या पॅटर्न्स माहिती असतील तर तुमचं उत्तर माझं उत्तर नक्की वेगळं येणार. आत्ता इकडे बहुतांश विद्यार्थी आहेत म्हणून हा मुद्दाम प्रश्न विचारतोय की मुलांनी हल्ली कॉलेजमध्ये चॅट जीपीटी वापरणं ही शिक्षकांसाठी खूप मोठी समस्या आहे, बरोबर? आणि मुलांना खूप छान वाटतंय की आम्हाला चॅट जीपीटीवर पटापट उत्तर मिळतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचं भवितव्य काय असणार आहे? खूप चांगला प्रश्न आहे आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी जातो हा प्रश्न विचारला जातो. मी शिक्षण तज्ञ नाही, मी तुम्हाला तांत्रिक उत्तर देतो आणि मी स्वतःच्या घरात माझ्या मुलीवर जे प्रयोग करतो ते सांगतो, कारण त्याही विद्यार्थिनी आहेत, मला 2 मुली आहेत. तर चॅट जीपीटीचा उपयोग तुम्ही जर माइंडलेसली, म्हणजे तुम्हाला गृहपाठ दिलाय आणि त्या गृहपाठाच्या प्रश्नाचा तुम्ही फोटो काढताय आणि चॅट जीपीटीला उत्तर विचारताय, तर नक्कीच तो वाईट उपयोग आहे. कारण त्यात तुमचं थिंकिंग काहीच नाही आहे. देर इज नो थिंकिंग इन्व्हॉल्ड. तुमची क्रिएटिव्हिटी काही नाही आहे, तुमचं डोकं काही चालत नाही आहे. तर तसा वापर विद्यार्थ्यांनी नक्कीच करू नये. दुसरा वापर आहे शिक्षकांचा उल्लेख झाला. शिक्षकांना सुद्धा जसं आता NEPचा उल्लेख झाला की एकाच विषयामध्ये एका वर्गामध्ये 60 मुलांना एकच सिलेबस शिकवायचं आहे. हे जे आज कंपल्शन आहे त्याच्यामुळे आपली शिक्षण पद्धती ही थोडीशी त्या पद्धतीने बनलेली आहे. कारण जर मी आज शिक्षकांना सांगितलं, तुमच्याकडे बरेच शिक्षक आहेत, की वर्गातल्या 60 मुलांना 60 क्वेश्चन पेपर बनवून द्या, त्यांना वेळ आहे. पण तुम्हाला चॅट जीपीटी म्हणजे हे नवीन तंत्रज्ञान, कुठल्या ब्रँडची गरज नाही. कोपायलट असेल, जेमिनाय असेल, ग्रॉक असेल, तुम्हाला 60 मुलांना त्यांच्या पद्धतीनुसार, त्यांच्या कलानुसार तुम्ही 60 क्वेश्चन पेपर आज 10 मिनिटात बनवू शकता. कोणी प्रयोग केलाय का मला माहिती नाही. कोणाला शिकायचं असेल, वेळ असेल तर मी दुपारी तुम्हाला शिकवीन कसं करायचं. तर तेव्हा त्या विद्यार्थ्याला पर्सनलाइजचा पेपर मिळेल तर चॅट जीपीटीचा विधायक उपयोग आहे. किंवा लर्निंगमध्ये तुमच्यापैकी किती मुलांनी नोटबुक LM हे टूल वापरले गुगलचं? 2, 3, 4, 5, 6, 7, 8. फक्त एकच करा, हे व्याख्यान ऐकल्यावर डोक्यात काही नाही गेलं तरी चालेल, सगळ्यांनी जाऊन नोटबुक LMचा वापर करा विद्यार्थ्यांनी. आणि मी मुद्दाम सांगतोय का करा, कारण नोटबुक LM मध्ये तुम्हाला डायरेक्ट उत्तरं नाही मिळत, तुम्हाला त्या नोटबुक LMची चर्चा करता येते. म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकाची जर PDF कॉपी तुम्ही अपलोड केलीत किंवा तुमच्याकडे नोट्स असल्या, कुठल्या जुने क्वेश्चन पेपर असले तर तुम्ही अपलोड केली, तर नोटबुक LM मध्ये तुम्हाला माइंड मॅप, तुम्ही ऐकलंय, म्हणजे आपण जे स्वतः अभ्यास करताना मॅप्स बनवतो की सणावळ्या असतील, वंशावळ्या असतील आणि त्याच्यातनं असा एक ट्री हाऊस आला, ते काय काय, ते सगळं तुम्हाला रेडीमेड लर्निंग मटेरियल तो बनवून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला स्लाइड शो बनवून देतो, पॉडकास्ट बनवून देतो. बरोबर. आणि तो पॉडकास्ट इतका सुंदर बनतो 10 मिनिटाचा की तुम्हाला तो कन्सेप्ट शिक्षक शिकवते तसं समजतं. आणि गुगलने त्यामध्ये नवीन सोय केली आहे की तुम्ही तो पॉडकास्ट थांबवून प्रेक्षकांचा प्रश्न म्हणून विचारू शकता. वा.
म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट नाही कळली, ते काहीतरी बोलतायत, तुम्ही पॉज करायचं आणि थर्ड पार्टी म्हणून पण मला हे कळलं नाही परत सांगा, ॲज इफ तुम्ही पूर्वी रेडिओवर शो असायचे ना, आपण फोन करायचो वाचकांचा प्रश्न किंवा तसं तुम्ही करू शकता. म्हणजे ही जी पॉवर आहे ती विद्यार्थ्यांनी जरूर वापरावी. आणि चॅट जीपीटीचा उपयोग करायचा असेल तर चॅट जीपीटीमध्ये सॉक्रेटिक मोड नावाचं एक टूल आहे, तिथे बटन आहे सॉक्रेटिक मोड. तर विद्यार्थ्यांनी त्यात जरूर वापर करावा, कारण सॉक्रेटिस हा जो तत्ववेता होता, ग्रीक तत्ववेता, तो त्याच्या विद्यार्थ्यांना सरळ उत्तर कधीच द्यायचा नाही. तो गुरुकुल पद्धतीप्रमाणे क्वेश्चन आन्सर्स मध्ये विचारायचा. म्हणजे तुम्ही एक प्रश्न विचारलात, तो तुम्हाला 4 प्रश्न विचारेल आणि तू आणि मी चर्चा करत करत उत्तराकडे पोहोचू, ही सॉक्रेटिक पद्धत आता चॅट जीपीटी मध्ये पण आली. म्हणून मी तर नेहमी म्हणतो की विद्यार्थ्यांनी चॅट जीपीटी, नोटबुक LM, जेमिनाय याचा वापर जरूर करावा, परंतु कसा करावा हे शिकून घ्यावं. म्हणजे बेजबाबदारपणे शिक्षकांना फसवायला, पालकांना फसवायला, पटापट शायनिंग मारायला की माझं इंग्लिश किती सुंदर आहे पहा, वापरू नका. शिकण्यासाठी ही सगळी टूल्स तुम्ही जरूर वापरा. आणि जवळजवळ सगळ्या तंत्रज्ञान कंपन्यांची नावं मी आत्ता घेतली, त्यांनी भारतासाठी, विद्यार्थ्यांसाठी ही सगळी टूल्स फ्री उपलब्ध करून दिलेत. त्यांचा प्रो प्लॅन सुद्धा जरूर करा असं मी सांगेन, आणि शिक्षकांनी सुद्धा करा. मी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडेच त्यांच्या प्रश्नाकडे येतो की जवळजवळ मागची 25-30 वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा एक खूप मोठा शिक्षणाचा भाग होता, ज्याच्यावर अनेकांची करिअर झाली, माणसं परदेशात गेली. परंतु आत्ता जर का मी चॅट जीपीटीवर गेलो तर मला अमुक एक प्रकारचं कोडिंग जर का हवं असेल तर मला कोड लिहून दे आणि पुढच्या काही सेकंदात कोड येतो. याचा अर्थ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडस्ट्री याला भवितव्य नाही कदाचित पुढे, किंवा त्याचे काहीतरी वेगळे उपयोग असतील. पण जे रूढार्थाने जे सॉफ्टवेअर शिकत होते त्यांची एक शाखा बंद झाली. याचप्रमाणे जर का या सगळ्या विद्यांच्या शाखा जर का हळूहळू बंद झाल्या तर शिक्षणाचा मी पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे येतो की का शिकायचं. खरं म्हणजे थोडं त्याच्यावर सामाजिक शास्त्रात जावं लागेल. एक मी नेहमी अजून एक उदाहरण देतो की शिक्षणाचं अर्ध आयुष्य नावाचा एक स्टडी झाला होता 2017 का 18ला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, म्हणजे AI तुमच्या आमच्या आयुष्यात यायच्या आधी 6 वर्ष, की तुम्ही 2017 साली जे काही शिकायचात त्याचं अर्ध आयुष्य 4.5 वर्ष होतं. किती? 4.5 वर्ष. याचा अर्थ काय की तुम्ही जे शिकायचात त्यातलं अर्ध ज्ञान 4.5 वर्षात कालबाह्य व्हायचं. हे 2017ची गोष्ट आहे. आता हे जे चॅट जीपीटी वगैरे आलेलं आहे त्याच्यामुळे 18 महिने ते 24 महिन्यामध्ये ज्ञान तुमचं कालबाह्य होतं. आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा मी घेतलेली डिग्री, त्या डिग्रीवर मला मिळालेली नोकरी आणि मी माझं करिअर, या तिन्ही प्रश्नांचा आपल्याला वेगळा सामाजिकदृष्ट्या विचार करावा लागेल. म्हणजे परवाच तुम्ही जर गुगल केलं तर, सर्च केलं तर मायक्रोसॉफ्ट इंडियाचे CVP आहेत पुनीत चांडोक, त्यांनी पब्लिकली असं म्हटलेलं आहे की प्रोबॅबली वी आर द लास्ट जनरेशन, वी म्हणजे आमच्यासारखे लोक, 40ली 50ली लोक, प्रोबॅबली वी आर द लास्ट जनरेशन हू हॅड स्टेबल करिअर्स. याच्या पुढे 21व्या वर्षी डिग्री घेऊन 35 वर्ष 40 वर्ष मी एका ठिकाणी नोकरी केली किंवा एकच व्यवसाय केला, असं कदाचित तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल होणार नाही. पण म्हणून घाबरून जायची काही गरज नाहीये. आता सॉफ्टवेअरचं मी तुम्हाला उदाहरण देतो. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आपण जे म्हणतो ते खरं तर भारताचा जो एक्सपोर्ट होता, ज्याला आपण भारत IT महासत्ता आहे वगैरे म्हणतो, तो एक्सपोर्ट वॉज इन सॉफ्टवेअर कोडिंग, इट वॉज नॉट इन इंजिनिअरिंग. देयर इज अ डिफरन्स. इंजिनिअरिंग ही संज्ञा खूप मोठी आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी सॉफ्टवेअर बनवायचं आहे, त्याचे कन्स्ट्रेंट्स काय आहेत, त्याचं युजर टेस्टिंग कसं झालं पाहिजे, त्याचं वापर सुरक्षितरित्या कसा झाला पाहिजे, हे सगळं बाहेर ठरायचं आणि ते लिहायला आपल्याकडे यायचं. म्हणजे आपण सर्वांनी शेवटी, म्हणजे सॉरी फॉर युजिंग द वर्ड, आपण लेबर होतो. आपण स्वस्तामध्ये सॉफ्टवेअर लिहून देणारे कामगार होतो. आणि जेव्हा Y2K 2000 साली Y2K आलं, त्याच्यानंतर इंटरनेटची क्रांती झाली, तेव्हा अचानक स्वस्तातले कामगार ही जागतिक म्हणजे इतिहास आहे की जिथे स्वस्तातले कामगार असतात तिथे लोक जातात. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर कोडिंगचे जॉब मिळायचे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फार कमी व्हायचं. हॅलो. परंतु आता काय झालंय, आता मी तुम्हाला दुसरा पर्स्पेक्टिव्ह सांगतो. सॉफ्टवेअर आपण जे म्हणतो ते, जसं आता मी म्हणालो की एखाद्या कॉलेजला गेलात
आज आपण एका शिक्षण संस्थेत आहोत आणि मी आर्ट्सच्या विद्यार्थिनीला विचारलं, आपण मगाशी हिंदी भाषा विभाग, मराठी भाषा विभाग गेलो आणि तिला विचारलं की चल मला हिंदी शिकायचं एक ॲप्लिकेशन बनव. तिचं उत्तर काय असेल आज? मला काही कोडिंग येत नाही, ते तुम्ही IT डिपार्टमेंटला जा आणि त्या सरांना विचारा. पण गंमत सांगतो, सर्व आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सांगतो किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना, आज तुम्हाला कुठलंही ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, फक्त तुम्हाला जर कसं बनवायचं ह्याची कल्पना जरी, म्हणजे रफमध्ये तुम्ही जर लिहून काढलं ना कागदावर की एखादी वेबसाईट बनवायची असेल, तर तुम्हाला ही टूल्स 5 मिनिटात ते ॲप्लिकेशन बनवून देतात विदाऊट कोडिंग. कोड सगळा ते लिहितात. याचा अर्थ काय आहे की भारताच्या लोकसंख्येपैकी जेमतेम 1.5% लोक सॉफ्टवेअर क्षेत्रात आज आहेत. भारताच्या लोकसंख्येपैकी जेमतेम 1.5% लोक सॉफ्टवेअर क्षेत्रात असून सुद्धा आपला हायेस्ट एक्सपोर्टिंग टॉपिक इज सॉफ्टवेअर. आणि आपण आरटी महासत्ता बित्ता आपण आपल्या कॉलर टाईट करतो. इमॅजिन जे 98.5% बाजूला बसलेत, कारण ते आर्ट्सचे विद्यार्थी आहेत, कारण ते शेतकरी आहेत, कारण ते गृहिणी आहेत, कारण ते आजी आहेत, ज्यांचा सॉफ्टवेअरशी रूढार्थाने काही संबंध नाही, ते जर सॉफ्टवेअर लिहायला लागले तर इंडस्ट्री वाढेल, कमी नाही होणार. फक्त मला कोडिंगचे जॉब मिळतील की नाही हे थोडंसं कमी होणार. कारण कसं होतं ना की आपण कुठल्याही एखाद्या जॉबसाठी किंवा करिअरसाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, IQ आणि EQ. IQ माहिती आहे सर्वांना, इंटेलिजंट कोशंट, आणि EQ इमोशनल कोशंट. IQ म्हणजे तुम्ही ग्रहण केलेलं ज्ञान किती फास्ट आणि किती अचूकतेने रिप्रोड्यूस करू शकता. एखादा डॉक्टर 6-7 वर्ष MBBS करतो, त्याच्यानंतर ते जी पुस्तक शिकलेलं असतो त्याच्यावर तो कन्सल्टिंग करतो. इंजिनियर तेच करतो, लॉयर्स तेच करतात, सगळं तेच करतात. आता गंमत अशी आहे, IQ आजच्या ChatGPTला का आजच्या तंत्रज्ञानाला मानवापेक्षा जास्त आलाय. कारण ज्या स्पीडने, मगाशी मी जे उदाहरण दिलं 3-3.5 वर्षाचं ट्रेनिंग, ज्या स्पीडने ही तंत्रज्ञान नॉलेज ग्रहण करून, ज्ञान ग्रहण रिप्रोड्यूस करू शकतं, ते मानवी क्षमतांच्या पलीकडचं आहे. त्याच्यामुळे IQ विल बी ऑप्शनल हिअर ऑनवर्ड्स. की मी पाठांतर करून किंवा मला फार छान मार्क मिळालेत म्हणून मला नोकरी मिळाली पाहिजे, मी वर्गात पहिले आले आहे, विद्यापीठात दुसरी आली आहे म्हणून मला प्रेफरन्स तो आज असतो, हुशार विद्यार्थी पहिले बाकीचे मागे, हे दिवस गेले. जो दुसरा मुद्दा आहे EQ इमोशनल कोशंट, म्हणजे काय की तुम्ही स्वतःच्या परिसंस्थेमध्ये आजूबाजूच्या लोकांबरोबर लिडरशिप, कोलॅबरेशन, या सगळ्या एम्पथी, या सगळ्या क्वालिटीजमधनं काम कसं काढून घेऊ शकता, ही ज्यांची जास्त असेल त्यांना ह्याच्या पुढे जास्त भविष्य आहे. कारण 4 बुकं शिकणं आणि त्याच्यात पेपर लिहिणं हे ChatGPT किंवा जेमिनी तुमच्यापेक्षा जास्त चांगला आज करतोय. त्याच्यामुळे थोडंसं ना घाबरून न जाता हा वेगळा आरसा आपण सर्वांनी पाहिला पाहिजे. त्याच्यामुळे आता लगेच तुम्ही घाबरू नका की मी तर B.Pharmला ॲडमिशन घेतली, आता माझं काय होणार 3 वर्षांनी, कुठं नोकरी लागणार. हा फार संकुचित विचार झाला. यात काय वाईट काहीच नाही, कारण मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये आपलं तर असतं की आपण शिक्षण घेतो, डिग्रीसाठी घेतो, डिग्री घेतो, नोकरीसाठी घेतो. परंतु आजचा जर तुम्ही थोडासा विचार केलात की माझ्या हातामध्ये 3 वर्ष आहेत, जेव्हा मी म्हणतो 18 वर्षामध्ये 18 महिन्यात तंत्रज्ञान बदलतं, 3 वर्षामध्ये कुठल्या कुठे जग जाईल. तर पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही शिकत राहिलात की फार्मसीमध्ये असेल, आर्ट्समध्ये असेल, सायन्समध्ये असेल, कॉमर्समध्ये असेल, अकाउंटिंगमध्ये असेल, आज मी AI टूल शिकून घेऊन माझ्या क्षेत्रामध्ये AI कसं वापरीन हे जर तुम्ही शिकलात, आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला कोर्सेस करायची गरज नाही, ते सुद्धा तुम्हाला AI शिकवेल. साधा तुम्ही प्रॉम्प्ट दिलात ना AI आज की मी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे, हे माझं सिलेबस आहे, माझ्यासाठी 6 आठवड्यांचा AI लर्निंगचा तू प्रोग्राम बनव आणि त्याचे व्हिडिओज यूट्यूबवरचे, कोर्सेरावरचे जे फ्रीमध्ये आहेत ते मला तू दे, आणि दर वीकला मला क्वेश्चन्स आणि क्विज विचार. तर फुकटमध्ये AIच तुम्हाला AI शिकवेल. त्याच्यामुळे घाबरून काहीच जाऊ नका की तो माझा प्रांत नाही, माझी डिसिप्लिन नाही, माझी फॅकल्टी वेगळी आहे, हे दिवस गेले. मग मला असं वाटतं की माणसाच्या इतिहासामध्ये कदाचित असं पहिल्यांदा होत असेल की पूर्वी तुम्ही उत्तर काय देताय याला महत्त्व होतं आणि त्याप्रमाणे मार्क होते, त्याप्रमाणे तुमची बुद्धिमत्ता तपासली जायची. यापुढे तुम्ही प्रश्न काय विचारताय त्या AIला किंवा त्या टूलला, याला आता महत्त्व असणार आहे. पुन्हा एक कॉमन भीती, ती म्हणजे AIमुळे जॉब्स जातील.
काय तुला वाटतं की हा गैरसमज आहे की खरोखर असं होत आहे? कारण जर का आज मला एक ॲग्रीमेंट जरी हवं आहे तर पूर्वी मी वकिलाकडे जात होतो, ते ॲग्रीमेंटसुद्धा आता मला ChatGPTतून मिळतं आहे, तर वकिलांची गरज का? आणि असं प्रत्येक क्षेत्रात होत आहे. तर काय परिस्थिती आहे आता? त्याच्यावरनं मला आठवलं की कालच्या लोकसत्ता का मटामध्ये बातमी होती की उच्च न्यायालयाने एका पक्षकाराला दंड लावला कारण त्याने ChatGPTवरनं प्लिया केली. ही कालच्या का परवाच्या पेपरातली बातमी आहे. इकडच्या आवृत्तीत आली का मला माहिती नाही, पण दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन की अगेन मी जसं म्हणालो की नॉलेज म्हणजे ज्ञानाचं लोकशाहीकरण झालेलंच आहे. म्हणजे मला फक्त जर कुठल्या कायद्यानुसार एखादा ड्राफ्ट बनवायचा आहे, लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंट बनवायचं आहे काय, तर ते मला AI बनवून देईल, पण त्याच्यातल्या ज्या खाचाखोचा आहेत ते फक्त वकीलच जाणतो. त्याच्यामुळे मी तर उलटं म्हणतो की एक वकील जर पूर्वी दिवसातनं 10 पक्षकार पाहू शकायचा, आता AI मुळे तोच वकील 15 पाहू शकेल किंवा 20 पाहू शकेल. कारण जे मंडेन वर्क होतं, ज्याच्यामध्ये माझा वेळ जायचा, किचकट काम होतं, ते काम करू दे ना AI ला. जर फर्स्ट ड्राफ्ट ऑफ ॲग्रीमेंट आज तो काय करतो वकील, आज तो कुठला तरी इंटर्न ठेवतो किंवा ज्युनियर वकील ठेवतो आणि तो ज्युनियर वकील बिचारा तिथं टायपिंगच करत बसतो, त्याला कोर्टात जाताच येत नाही. आम्ही अशी खरंच तक्रार आहे बऱ्याच ज्युनियर वकिलांची की आम्हाला केसला उभं राहायला 5-5 वर्ष लागतात कारण आम्हाला ऑफिसमध्ये टायपिंग करत बसायला लागतं. मग जर ते ऑफिसमधलं टायपिंग मी AI ला दिलं आणि त्याचं फक्त फायनल एडिट ज्याला आपण म्हणतो किंवा अप्रुव्हल ॲज अ लॉयर हे जर इंटर्न्सला दिलं, तर तेच इंटर्न त्याच सिनियर वकिलाबरोबर कोर्टात जातील, चांगलं काही शिकतील आणि अजून चांगले पैसे कमवतील त्यांच्या अनुभवावर. त्याच्यामुळे मी तर म्हणतो की हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. फक्त आपल्याला भीती कुठे वाटते की वर्षानुवर्षे चालत आलेली सामाजिक व्यवस्था बदलणे ह्याची आपल्याला भीती आहे की माझं म्हणजे मी परत म्हणतो की AI ने जॉब्स नाही जाणार, AI ने टास्क जातील. टास्क म्हणजे जर माझ्या रोजच्या दिवसामध्ये माझ्या ज्या टास्क असतात, ईमेल चेक करणे, कुठल्या तरी सप्लायरच्या क्वेश्चनला उत्तरं देणे किंवा कोणाचे आलेले पैसे टॅली करणे, बँकेत जाऊन काहीतरी अजून करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये रूल्स आहेत, म्हणजे मी केलं काय तुम्ही केलं काय सेमच आहे. म्हणजे बँकेला समजा आज यू कॉल्ड, तुम्ही जर कॉल सेंटरला फोन केलात की तुमच्या क्रेडिट कार्डवर थकबाकी किती आहे, तर त्याचं उत्तर माणसाने फोनवर देणं आणि AI ने सिस्टीममध्ये सेमच आहे. मग ते जे मंडेन जॉब जर आपण AI कडे दिले आणि माणसाने त्यांना जो मेंदू दिलाय, ज्याच्याबद्दल मगाशी उल्लेख झाला की मानवाचा मेंदू हे टायपिंग करण्यासाठी, ड्राफ्ट बनवण्यासाठी नाही आहे. मानवाचा मेंदू सर्जनशील काम करण्यासाठी आहे. तर ते जर आपण या विद्यार्थ्यांना आत्तापासून शिकवलं की तुमचा जो वेळ वाचतोय, म्हणजे मी नेहमी गमतीने असं म्हणतो की कोण बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन सरांचा एक खूप फेमस डायलॉग आहे, त्याच्यावर मीम्स बनलेत, मुलांना माहिती असेल. जेव्हा कुठेतरी जिंकतं भरपूर पैसे, काय म्हणतात अमिताभ बच्चन सर, आणि त्याच्या आधी अजून एक मीम होता, क्या करोगे इतने धनराशी का, आठवतं? कदाचित म्हातारे झालो आपण, आता 7 करोड असेल. पण अमिताभ बच्चनचा एक खूप फेमस डायलॉग होता, क्या करोगे इतने धनराशी का, पैसे जिंकलेत कराल काय. तर मी म्हणतो AI वापरून तुम्ही जो वेळ वाचवलात ना, क्या करोगे इस बचे हुए टाइम का, त्याच्यामध्ये तुमचं उत्तर आहे. जर तुम्ही वाचलेल्या वेळामध्ये इंस्टाग्रामच्या रील्सवर टाइमपास करणार असाल तर तुमचा जॉब, तुमचं करिअर नक्कीच धोक्यात आहे. जर वाचलेल्या वेळामध्ये तुम्ही नवीन काही शिकणार असाल, जाऊन समाजामध्ये समाजकार्य करणार असाल, काहीतरी एकत्र येऊन नवीन घडवणार असाल, तर तुमचा जॉब, तुमचं करिअर खूप चांगलं धावेल. तर हे वेळ आपण जो वाचवतो ना, त्याचा विधायक वापर शिकला पाहिजे आपण. चिन्मय, एक प्रसिद्ध लेखक आहेत आत्ता जागतिक दर्जाचे, ते म्हणजे युव्हल नोआ हरारी. तुम्ही अनेकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल. युव्हल नोआ हरारी असं म्हणतात की पूर्वी माणसं करिअर करायची आणि जसं मगाशी तुम्हाला त्याप्रमाणे की स्टेबल करिअर असायचं, 50 वर्ष एकाच ठिकाणी, आणि माणसं स्वतःची घरं बांधायची, स्वतःचे बंगले बांधायचे. पण युव्हल नोआ हरारीचं एक अतिशय वेधक असं एक विधान आहे की यापुढची लोक पक्क्या घरांमध्ये राहणार नाही. म्हणजे त्यांचं आयुष्य हे तेवढं स्थैर्य त्याला नसेल. पुढची माणसं ही पक्क्या घरांमध्ये राहणार नाहीत, त्यांना तंबूमध्ये राहायला लागेल. त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांना दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी स्वतःचं करिअर बदलावं लागेल. हे जे स्वतःमध्ये बदल आणण्याची ही जी क्षमता आहे, ही विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कशी आणायची आणि त्याची तयारी आत्तापासून कशी करायची? खूप चांगला प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी इंटरडिसिप्लिनरी लर्निंग
ज्याचा NEP मध्ये उल्लेख परत मी सांगतो, म्हणजे इनफॅक्ट म्हणजे आम्ही काय प्रिपेअर करून आलो नव्हतो की तुम्ही काय बोलणार मी काय बोलणार, म्हणजे असं मानू नका. पण मोदके सरांनी खूप छान गोष्ट सांगितली की करिअर बदलणं म्हणजे काय. आणि असा पण एक स्टडी आत्ता झालेला आहे की आत्ताची जी पिढी म्हणजे 20-21ची पिढी असेल जी आज नोकरीला लागेल, ते 58 ते 60मध्ये रिटायर होण्यापूर्वी त्यांची करिअर किमान 4 वेळा बदलतील. करिअर, जॉब नाही, नोकऱ्या आजही लोक बदलतात. तुमची करिअर किमान 4 वेळा बदलेल. म्हणजे तुम्ही फार्मासिस्ट म्हणून चालू केलेलं करिअर तुम्ही रिटायर्ड होईपर्यंत कदाचित बँकर म्हणून रिटायर्ड व्हाल. तुम्ही IT इंजिनियर म्हणून चालू केलेलं करिअर सरकारी अधिकारी म्हणून रिटायर व्हाल. कारण ह्या ज्या भिंती आहेत सगळ्यामधल्या त्या बदलणार आहे. म्हणून कसं तयार व्हायचं त्यासाठी एक वाचन मनन चिंतन खूप महत्त्वाचं आहे. आजकाल तुम्हाला जे नॉलेज पाहिजे किंवा ज्ञान पाहिजे ते ज्ञान तुम्हाला वाचून येणार आहे, त्याच्यावर चिंतन करून येणार आहे आणि मनन करून येणार आहे. इंस्टाग्रामवर टाइमपास करून काही येणार नाही आहे. कारण काय होतं माहिती आहे का, आणि खरंच माझा काही इंस्टाग्रामशी विरोध नाही आहे, मलाही फॉलोअर्स आहेत 5,500 इंस्टाग्रामवर. माझा विरोध काही नाही, पण मी सांगतो की इट इज सो ॲक्टिव्ह. कारण ते AI ने प्रोग्राम केलेलं आहे. आणि तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की इंस्टाग्राम असेल, यूट्यूब शॉर्ट्स असतील, तुम्ही चालू केलं बघायला, अर्धा पाऊण तास कसा गेला कळत नाही. आणि अर्धा पाऊण तासाने मी तुम्हाला विचारलं काय शिकला तेही सांगता येत नाही. याच्यावर स्वानंद किरकिरे नावं ऐकलेत का? गीतकार आहेत मोठे. तुम्ही जर का 3 इडियट्सची गाणी ऐकली असतील तर ती स्वानंद किरकिरेंची आहेत. स्वानंद किरकिरेंची एक छान कविता आहे, त्याच्या 2 ओळी अशी आहेत. ते सोशल मीडियाबद्दल असं म्हणतात की दिनभर सब कुछ पढ़कर भी अनपढ़ रह जाता हूँ मैं. असं त्यांच्या खूप छान ओळी आहेत. तर तेच होतं आहे. आणि म्हणून ना की म्हणजे मी काही विद्यार्थ्यांशी बोलतो, मी त्यांना मेंटरिंग करतो. त्यांचं चॅलेंज असतो मला की आम्ही जेनझी आहोत आणि तुमच्या वेळेला पुस्तक होती तुम्ही पुस्तकं वाचायचं, पण आमच्या वेळेला आम्हाला हे सगळं नॉलेज मिळतंय की ऑनलाईन, आम्ही का घेऊ नये. पण तुम्ही जर बघाल तो फॉर्मॅट जो आहे त्या फॉर्मॅटमध्ये 10-15 सेकंदामध्ये तुमच्या मेंदूमध्ये पाथवे बनत नाहीत. इट्स अ न्यूरोसायन्स इश्यू. सो तुम्हाला जर याच्याबद्दल तयारीच करायची असेल तर तुम्हाला कुठली गोष्ट शिकणं, त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन शिकणं आणि तुमच्या मेंदूला चॅलेंज देणं की ज्या गोष्टीचा तुमच्याशी काही संबंध नाही ती शिकणं, याची जर तयारी तुम्ही केलीत तर तुम्ही उद्या येणाऱ्या जगाला तयार राहाल. आणि आपण जर इतिहासात गेलं, म्हणजे युवल नोआ हरारी तर 2036 वगैरे म्हणतोय, आपण इतिहासात गेलं तर आपल्या मानवी आयुष्यामध्ये आजपर्यंत जवळजवळ 6 औद्योगिक क्रांत्या आल्या. 6. लोकांना 4 माहिती असतात. सुरू कुठनं झाली पहिली क्रांती? 14व्या शतकामध्ये प्रिंटिंग प्रेस, गुटेनबर्गची प्रिंटिंग प्रेस, ज्याने ज्ञान तुमच्या आमच्या हातात आलं. जे मठांमध्ये किंवा काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये होतं ते ज्ञान तुमच्या आमच्या हातात आलं. त्या क्रांतीपासून ते आत्ताची जी इंटरनेट क्रांती आहे आणि आता इंडस्ट्री 5.0 येते बिकॉज ऑफ ChatGPT आणि AI वगैरे वगैरे, इतिहास सांगतो आणि त्याचा डेटा पण आहे. म्हणजे तुम्ही जाऊन स्टडी करा, नुसतं मी सांगतो म्हणून ऐकू नका, माना पण हलवू नका, तुम्ही स्टडी करा. प्रत्येक क्रांतीमध्ये साधारणपणे जो एक जॉब डिस्प्लेस झाला, मी परत म्हणतोय, रिप्लेस हा शब्द मी कधीच वापरत नाही, डिस्प्लेस झाला, त्याच्या अगेन्स्ट साधारण 2.5 नवीन जॉब निर्माण झाले. हे डेटा सांगतोय. म्हणजे उदाहरणार्थ आपलं एडिसनने इलेक्ट्रिसिटीचा शोध लावून म्हणजे ते मास प्रोडक्शन झालं, म्हणजे दिव्याचा शोध लागला, त्याच्यानंतर फॅक्टऱ्या वाफेच्या इंजिनला चालायच्या त्या इलेक्ट्रिसिटीवर आल्या साधारणपणे 19व्या शतकाच्या आधी, 19व्या शतक संपताना 20व्या शतकाच्या आधी. तेव्हा मास प्रोडक्शन सुरू झालं आणि अचानक आपल्याला फॅक्टरी वर्कर नावाचा जॉब गवसला, ज्याच्यात आजही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण म्हणतो खूप जॉब्स निर्माण होतात. हे जॉब्स 100 वर्षापूर्वी नव्हते ना, त्याच वेळेला ते तंत्रज्ञान खूप नवीन होतं. त्याच्यामुळे तंत्रज्ञान हे 600 वर्ष बदलतंय, त्याच्या आधी बदललं असेल, आपल्याला कदाचित ते डॉक्युमेंटेशन माहिती नाही आहे. पण पहिली 5 वर्ष तंत्रज्ञान जेव्हा बदलतं तेव्हा हाहाकार उडतो. हाहाकार उडणारच आहे, कारण आपल्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, सामाजिक संकल्पना, त्यांनाच क्वेश्चन केलं जातं की असं होतं का. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की उद्याचं येणारं जग हे डिग्री आणि नोकरी याच्याशी मर्यादित नसून तुम्हाला काय येतं आणि तुम्ही काय करू शकता याच्याशी निगडीत आहे. म्हणे मी एका पॉडकास्टमध्ये मला हाच प्रश्न विचारला आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो विद्यार्थ्यांचे, आणि मी नावं घेत नाही पण चांगल्या चांगल्या कॉलेजांमधले इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या मुलांचे इंटरव्ह्यूज घेतो, तेव्हा त्यांना मी एकच प्रश्न विचारतो की टेल मी अबाउट युअर सेल्फ. आणि मुलं चालू कुठनं करतात, आय एम सो अँड सो, मी XYZ कॉलेजमधनं डिग्रीज घेतलेली आहे, मी MBA आहे, मी BE आहे, मी व्हॉट एव्हर BTech आहे.
मी परत विचारतो, पण तुला काय येतं ते मला सांग. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केलेला आहे, मी मॅनेजमेंटचा अभ्यास केलेला आहे, मी फार्मसीचा अभ्यास केला. तुला काय येतं सांग. आणि खरंच सांगतो, स्वतःच्या हृदयावर हात ठेवा. आणि हा प्रश्न मी तुमच्यापैकी कोणालाही विचारला, विद्यार्थ्यांना विचारतो, की तुम्हाला स्पेसिफिकली काय येतं की मी तुम्हाला नोकरी द्यावी. याचं उत्तर तुम्ही कृपया शोधा. तुम्हाला काय येतं की तुमच्या वर्गातल्या 60-70 मुला-मुलींमध्ये मी तुम्हाला सिलेक्ट करावं आणि तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला सिलेक्ट करू नये. कारण सगळ्या 60 मुलांना तर नोकऱ्या मिळत नाहीत. कुठल्याच कॉलेजला, अगदी IIT मध्ये जा, IIM मध्ये जा, काही मुलांना इकडे मिळते, काही मुलांना तिकडे मिळते, काही मुलांना मिळत नाही. तर सगळी मुलं जर सेमच कॉलेजमध्ये शिकणार असतील, सेम प्रोफेसर त्यांना शिकवत असतील, सेम सिलेबस त्यांना आहे, तर मग तुम्ही स्वतःचं डिफरन्शिएशन कसं करणार. तर तुम्हाला एक्स्ट्रा शिकलं पाहिजे. EQ ज्याचा उल्लेख झाला, इमोशनल कोशंट, तो वाढवला पाहिजे. कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला पाहिजे. लिडरशिप क्वालिटी डेव्हलप केल्या पाहिजेत. NCC NSS मी पाहिलं मगाशी, अतिशय चांगले कंड्युट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व घडतं, त्याच्यात भाग घेतला पाहिजे. आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तुम्हाला घडवायला लागेल. तर युval नोआ हरारी येऊ दे, कोणी विचारवंत येऊ दे, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. मगाशी म्हटलं तसं रोजच्या आयुष्यामध्ये AI काय क्रांती आणतोय आणि रोजचं आयुष्य आपलं किती सुलभ होत आहे त्याचा आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. पत्र नावाचं एक AIचं एक टूल आहे, ज्याच्यामधून सामान्य माणसांच्या आयुष्यात, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल होणार आहे. पुढचा व्हिडिओ बघूया. बस साइन करो, सब ठीक है. For years, the paper spoke a language Ramesh could not. पहले साइन किया, जमीन चली गई. A single signature had cost him everything. लगता है ये कागज जमीन गिरवी रख रहा है. हाँ, ये कागज आपके खेत के कागज गिरवी रख रहा है. डिफॉल्ट होने पर जमीन चली जाएगी. याबद्दल चिन्मय थोडंसं इलॉबरेट कर काय. आता ही जी तुम्ही यूज केस पाहिलीत ती आहे विजन API. कोणीतरी मगाशी विजन सांगितलं, मी ट्रॅव्हल करत होतो तेव्हा कोणीतरी प्रोजेक्ट बनवला होता की विजन वापरून फार्मिंगमध्ये आम्ही करतो वगैरे. तर विजन API म्हणजे काय की दिसणाऱ्या प्रतिमेचं तुम्हाला अंडरस्टँडिंग द्यायचं आहे. आता आधी कसं असायचं, दिसणाऱ्या प्रतिमा म्हणजे फक्त म्हणजे तुम्ही बघितलं असेल गुगल फोटोजमध्ये, गुगल फोटो वापरता ना तुम्ही, त्याच्यामध्ये आपण टॅग करू शकतो एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्लेसला, तर तिथपर्यंतच होतं. आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ही काय आहे, तंत्रज्ञान तेच आहे की मी फोटो काढणार, त्या फोटोचं मला अंडरस्टँडिंग दे, परंतु त्याच्यामध्ये भाषासुद्धा आहे. मग त्या भाषेचं अंडरस्टँडिंग मला फक्त इंग्लिशमध्ये करून चालणार नाही, मला ट्रान्सलेट पण करावं लागेल. तर ही टेक्नॉलॉजी काय करते, तुमच्या कुठल्याही कागदाचा तुम्ही फोटो काढलात, आजही तुम्ही ChatGPT जेमिनीला ट्राय करू शकता. तुम्ही फोटो काढा कुठल्याही तिसऱ्या भाषेतल्या गोष्टीचा, तो फोटो द्या आणि सांगा की मला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दे, भाषांतर करून दे, तर ते तुम्हाला भाषांतर करून देतं. आता ही जी स्पेसिफिक यूज केस आहे, शेतकऱ्याचं डॉक्युमेंट तुम्ही बघितलं, ही ती लिगल यूज केस आहे. म्हणजे ओपन ChatGPTमध्ये होऊ शकतं हे, परंतु तुम्ही जेव्हा तुमची जमीन गहाण ठेवता पीक कर्जासाठी किंवा शेती कर्जासाठी, तेव्हा ते जे कायदे आहेत त्या कायद्याला ट्रेन केलेले मॉडेल आहे. आणि वर्षानुवर्ष असं होतं ना, तो गरीब शेतकरी जेव्हा बँकेत जातो तेव्हा त्याचा अंगठा घेतला जातो किंवा त्याची सही घेतली जाते आणि ते बँकांचे किचकट कागदपत्र, टर्म्स अँड कंडिशन मला नाही समजत. मी जर ग्रामीण भागातला शेतकरी असतो, मला इंग्रजी येत नाही आहे, तर हे त्यांनी सिम्पल केलेलं आहे की तुम्ही फोटो काढा तुमच्या त्या ॲग्रीमेंटचा, आमच्या सोल्युशनमध्ये टाका, तुम्हाला सगळ्या टर्म्स अँड कंडिशन सोप्या मराठी किंवा हिंदीमध्ये समजतील आणि तुम्ही वकिलाला जसे प्रश्न विचारता तसे तुम्ही विचारून स्वतःच एक तुम्ही त्याचं कायदेशीर ज्ञान घेऊ शकाल. याने होणारी फसवणूक टळू शकेल. तर ह्या भारत स्केल यूज केसेस आहेत. म्हणजे हे कुठे लांब होत नाही आहे, अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये होत नाही, हे आपल्याकडे ग्रामीण भागात होतं आणि हे भारताचं टेक्नॉलॉजी आहे. भारत जे तुम्ही पाहिली ही भारतात बनलेली टेक्नॉलॉजी आहे AIची. भारत जेनबद्दल थोडं सांगावं की भारत जेन नेमकं काय आहे आणि सरकारचा काय प्रयत्न आहे हा. सो भारत जेन हे एक स्टार्टअप आहे. ते मध्ये तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये एक बातमी ऐकली असेल की आपले माननीय पंतप्रधानांनी 12 स्टार्टअपशी दिल्लीमध्ये मीटिंग घेतली. पुढच्या महिन्यामध्ये दिल्लीला 16 ते 20 फेब्रुवारीमध्ये इंडिया AI इम्पॅक्ट समिट नावाची
जगातली आत्तापर्यंतची सर्वात मोठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद होणार आहे. जगातली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ही भारतामध्ये, दिल्लीमध्ये होते. आणि त्या परिषदेमध्ये भारताला हे दाखवून द्यायचंय की आम्ही फक्त बाहेरचं तंत्रज्ञान आयात करून त्याच्यावर टेक्नॉलॉजी बनवत नाही, पण आम्ही भारतात बनलेली मॉडेल्स किंवा भारतात बनलेलं तंत्रज्ञान भारतीय लोकांसाठी, जर तुम्ही आत्ता पाहिलं ते वापरतोय. तर सरकारने काय केलं, 2-2.5 वर्षापूर्वी इंडिया AI मिशन नावाचं एक मिशन सुरू केलं, त्याच्यासाठी बजेटरी अलॉकेशन वगैरे झालं. आणि तेव्हा जगामध्ये टंचाई कसली होती, GPUची, जे तुम्हाला हे ट्रेनिंग करायला लागतं. तुम्ही ऐकलं असेल NVIDIA वगैरे, तुम्ही शब्द ऐकले असतील की ही जी मॉडेल्स आहेत AIची, ती ट्रेन करायला तुम्हाला भरपूर चिप्स लागतात, NVIDIAचे GPU लागतात, जे जगामध्ये शॉर्टेजमध्ये गेले. तर भारत सरकारने काय म्हटलं की छोट्या स्टार्टअपला, आता भारत जे ना स्टार्टअप आहे जो मराठी माणसांनी स्थापन केलेलं आहे आणि त्याला IITच्या काही प्रोफेसर्सनी पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, त्याचा टाइम दिलेला आहे. तर सरकारने सांगितलं तुमच्याकडे चांगली संकल्पना असेल एखादी, ती संकल्पना तुम्हाला राबवण्यासाठी तंत्रज्ञान मिळत नसेल तर आमच्याकडे या. तर सरकारने एक 10,500 करोड रुपयांची तरतूद केली आणि जवळजवळ 37 ते 38,000 GPU आत्तापर्यंत त्यांनी उपलब्ध करून दिले. आणि भारतजन सारखे जे स्टार्टअप्स आहेत त्यांनी काय केलं की आमच्याकडे ही यूज केस आहे, पण आम्हाला सरकारकडनं स्वस्तामध्ये किंवा सबसिडाइज रेटमध्ये ॲक्सेस द्या टेक्नॉलॉजीचा, आम्ही ट्रेन करतो. त्यांनी मॉडेल्स ट्रेन केली आणि त्यांनी ही मॉडेल्स आता लॉन्च केलेली आहेत पायलट त्याच्यावर. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ही जी परिषद आहे, पंतप्रधानांनी म्हणून त्यांना बोलवलं होतं की तुम्ही तयार आहात का. कारण जर आपले माननीय पंतप्रधान जगाला सांगतायत व्यासपीठावरनं की माझ्या भारतातल्या स्टार्टअप्सनी असं काहीतरी बनवलंय, तर ते रेडी पाहिजे टेक्नॉलॉजी जगाला देण्यासाठी. तर ते भारतजन करते. आणि अशी बरीच स्टार्टअप्स आहेत. भारतजन कशाला, सर्वम.ai म्हणून एक स्टार्टअप आहे जिथे मीटिंगमध्ये होतं, ज्यांनी इंडियन लँग्वेज मॉडेल्स बनवले. म्हणजे आज जर तुम्ही म्हणाल की ChatGPT किंवा जेमिनायमध्ये चांगलं मराठी बोलतात, तर ते मराठी ट्रान्सलेट होऊनच येतं. म्हणजे पाठी तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला स्क्रीनवर मराठी दिसतं, पण पाठी ॲक्च्युली जसं ते संसदेमध्ये तुम्ही खासदार बघितलेत ना, लावून बसतात ट्रान्सलेटर, तर मॉडेल इंग्रजीमध्ये आहे. तुम्ही प्रश्न जरी मराठीत विचारला तर तो पहिले इंग्रजीत ट्रान्सलेट होतो बॅकएंडला, तुम्हाला दिसत नाही. मॉडेलमध्ये इंग्रजीतनं आन्सर येतं आणि तुमच्या स्क्रीनवर मराठी येतं. म्हणजे ह्या स्टेप्समध्ये त्याचा आशय निघून जाऊ शकतो. म्हणजे जे आपले कल्चरल न्युअन्सेस आहेत, म्हणजे पुलंचं ते वाक्य आहे ना की पोटात खड्डा पडला कसं म्हणायचं इंग्रजीत, किंवा थालीपीठ हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, किंवा ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, वारी, हे सांस्कृतिक आशय आहेत. ते सांस्कृतिक आशय अमेरिकेत ट्रेन झालेल्या इंग्रजी मॉडेलला कळणार नाहीत. हा सांस्कृतिक आशय जर आपण ग्राउंडचं भारतामध्ये, आपल्या भारतीय भाषांमध्ये जर मॉडेल्स ट्रेन केली तर आपल्याला सांस्कृतिक आशय सुद्धा कळेल आणि ते मग कृत्रिम वाटणार नाही, कृत्रिम बुद्धिमत्ता खरी वाटेल. आता बऱ्याच वेळेला मराठी चुका तुम्ही बघितला असेल, ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा विचित्र चुका होतात काहीतरी, कारण हे ट्रान्सलेशन आहे, ते ओरिजिनल मराठी नाहीये. म्हणजे एके ठिकाणी वॉर्म रिगार्ड्स त्याच्याऐवजी गरम शुभेच्छा, गरम शुभेच्छा असं त्याचं आलेलं आहे. असं. ग्रामीण मुलांना नेहमी एक न्यूनगंड असतो की टेक्नॉलॉजीसाठी इंग्लिश हवं का. या सगळ्या आता पुढच्या टेक्नॉलॉजीमध्ये ग्रामीण असणं हा डिसॲडव्हान्टेज असेल की ती एक संधी असेल. खरं तर मगाशी मी म्हणालो तसं ग्रामीण आणि शहरी हा भेदच नष्ट होतोय आता. ह्याचं कारण असं आहे की तंत्रज्ञान ॲक्सेस करण्यासाठी जो बॅरियर होता, म्हणजे मला एक कंपनी टाकायला लागते, मग मला त्याच्यामध्ये भरपूर कॉम्प्युटर टाकायला लागतात, मग मला बंगलोर किंवा पुण्यामध्येच असायला, हिंजेवाडी IT पार्कमध्ये असायला, हे गेलं. आता तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या अँड्रॉइड फोनवर जगाची उलथापालथ करू शकता. त्याच्यामुळे पूर्वी जी कारणं देण्यात यायची की आम्ही तर ग्रामीण भागात आहोत, आम्हाला संधीच उपलब्ध नाही आहेत, संधी उपलब्ध नाही आहेत कारण तुम्ही कम्पेअर करता की मला IT मध्ये हिंजेवाडीत किंवा बँगलोरला जाऊन तिकडे अमुक तमुक कंपनीमध्येच नोकरी पाहिजे आणि ती अमुक तमुक कंपनी संभाजीनगरमध्ये येत नाही म्हणून तुम्ही अश्रू ढाळता. पण काही गरज नाही आहे. तुम्ही स्वतःची कंपनी आज घर बसल्या काढू शकता, ती पण जेमतेम 10-15 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून. आणि असं जगभरात आज होत आहे. जगभरात आज असं होतंय की फ्रीलान्सिंग इज द न्यू वर्ल्ड. गिग वर्कर, म्हणजे पहिल्यांदा आपण जे म्हणायचो की हे झोमॅटो किंवा स्विगी किंवा हे जे येतात आपल्या घरी, उबरचे ड्रायव्हर्स, ही जी गिग इकॉनॉमी होती ती आता तंत्रज्ञानात आलेली आहे. म्हणजे आता जो मी उल्लेख केला की तुमचं करिअर जे बदलणार आहे ते असं होतंय. आणि असं काही तज्ज्ञ म्हणतात की उद्या तुम्हाला परमनंट नोकरी हा कन्सेप्ट कदाचित नष्ट होईल. यू विल बी पेड फॉर अ प्रोजेक्ट बेसिस. म्हणजे तुम्ही घर बसल्या, तुम्ही समजा जर डॉक्टर असाल
आणि आता मेडिकलचं मी तुम्हाला सांगतो की फार्मसीचे विद्यार्थी इकडे आहेत. मेडिकल AI हा एक खूप मोठा विषय आहे आणि मेडिकल AI मध्ये चुकीला थारा नाही. तर मला जर LLMला मेडिकल टर्म्समध्ये ट्रेन करायचं असेल किंवा मला ड्रग डिस्कवरीमध्ये ते वापरायचं असेल किंवा मला फार्माकोव्हिजिलन्समध्ये वापरायचं असेल तर ह्या क्षेत्रामध्ये मला मॉडेल ट्रेन करण्यासाठी फार्मासिस्ट आणि डॉक्टरच लागणार. म्हणजे शेवटी आपण परत तिकडेच येतोय. आणि पूर्वी या संधी तुम्हाला जर तुम्ही मोठ्या शहरात असाल तरच मिळायच्या. आता ऑनलाईन असे प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही सर्च करा, ऑनलाईन असे प्लॅटफॉर्म्स आहेत. फार्मसीचा विद्यार्थी, मेडिकलचा विद्यार्थी, कायद्याचा विद्यार्थी संभाजीनगरमध्ये किंवा कन्नडमध्ये बसून ऑनलाईन डेटा लेबलिंग करून महिन्याचे पॉकेट मनीचे 15-20 हजार रुपये एक्स्ट्रा घर बसल्या कमवू शकतो. आणि असे विद्यार्थी करतायत, मला करणारे विद्यार्थी माहिती आहेत. भरपूर प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण, इकॉनॉमिक टाइम्समध्ये मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यावर एक फीचर आलं होतं आणि विद्यार्थ्यांचे फोटो आले होते की आम्ही कॉलेज करतो आणि आम्ही ह्या जागतिक कंपन्यांना मॉडेल ट्रेनिंग करण्यासाठी डेटा लेबलिंग करतो. म्हणजे काय की अमुक औषधाला हिंदीमध्ये काय म्हणतात, किंवा आता आपण तिकडे एका लॅबमध्ये गेलेलो फार्मा कॉलेजमध्ये, तिथे ते हर्बल लॅब होती ना काहीतरी, भोसले सर, हर्बल लॅब होती. आता बेलपत्र आहे तर बेलपत्राला इंग्लिशमध्ये वेगळं काहीतरी म्हणतील किंवा तुळशीला वेगळं म्हणतील. तर त्यांच्या लिटरेचरमध्ये मला जर आयुर्वेदिक लिटरेचर असेल किंवा काय फार्मसीचा माझा फॉर्म्युला असेल तर ते लेबल करायला मला फार्मसीचा विद्यार्थी लागतो आणि प्रत्येक शब्दाला मी काही पैसे किंवा रुपये देतो. माझं मी घर बसल्या माझे कॉलेजचे क्लासेस झाले तर मी AI शिकायचं म्हणून असं काही केलं साईड बाय साईड. तर तुम्ही शिक्षण घेता घेता, आणि मी खरं सांगतोय हे रेकॉर्ड होतोय, तुम्ही शिक्षण घेता घेता कन्नडमध्ये बसून तुमच्या फोनवर 10 ते 15 हजार रुपये घरी कमवू शकता. क्या बात. मग ग्रामीण भागात असणार डिसएडव्हान्टेज कसा झाला? नक्कीच. उलट तुमचा ट्रॅव्हल टाइम वाचतो. मुंबईसारखं लटकत ट्रेनने जावं लागत नाही. शुद्ध हवा आहे, पाणी आहे, इथेच राहा ना, मजा करा. आत्ता ह्यांनी विषय काढला म्हणून मुद्दाम सांगू इच्छितो की आपल्या संभाजीनगरमध्येच आनंद माहूरकर नावाचा एक तरुण आहे आणि आनंद माहूरकरनी फाइंडेबिलिटी सायन्स नावाची कंपनी स्थापन केली. त्याची आपल्या इकडे संभाजीनगरमध्ये प्रोझोन नावाचा एक मॉल तुम्हाला माहिती असेल, त्याच्या बाजूला त्याचं ऑफिस आहे. आज मी चिन्मयला तिकडे घेऊन जाणार आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची फाइंडेबिलिटी सायन्स ही पूर्णपणे AI बेस्ड कंपनी आहे आणि जगात त्यांचे विविध ठिकाणी क्लायंट्स आहेत. त्या ठिकाणी 30 जणांचा स्टाफ आहे आणि ती 30 मुलं, जेवढी 30 मुलं आहेत ही सगळी मराठवाड्यातली मुलं आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना AI मध्ये प्रचंड संधी असणार आहेत. मग अशी आपण भाषेचा मुद्दा काढला म्हणून आपण एक छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ बघणार आहोत. हा व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहे. कोणाला कळलं नसेल तरी सुद्धा चिन्मय आपल्याला ते समजावून सांगेल. व्हिडिओ लावूया. India has 22 official languages, and Marathi is actually a language that is spoken by millions and millions of people. But unfortunately, many Indian languages are under-resourced. We cannot let language be the thing that does not allow you to use technology. AI is a transformative technology. People deserve to have access to these amazing technologies in their language. Karya exists to accelerate social mobility in rural India by building AI-based solutions to help our communities. Our workers record sentences in their mother tongue on their smartphones. And for the simple task, we pay them nearly 20 times the Indian minimum wage. And that leads to a data set, so they keep on making royalties every single time those data sets are resold. I think it is imperative that if we are changing someone's income structure in this way, that we also need to help them understand financial literacy. आज सगळ्यांना आपल्याला आर्थिक साक्षरता शिकण्यासाठी मी इथे आहे आणि आपण हे कार्या ॲपमधून करणार आहोत. रमेश आणि कल्पेश हे दोघेही रोजंदारीचे बांधकाम मजूर होते. मी कधी ऐकलं नव्हतं, मी माझा आवाज कधीच ऐकला नव्हता की त्या कार्याकडनं मला त्या ॲपमुळं माझा आवाज कसा आहे हे मला माहीत पडलं आणि त्याच्यामधून शिकायला पण भेटलं. बँकिंगचं याचं कर्ज कसं घ्यायचं, ती कशी बचत करायची, मुलांच्या नावावर FD कशा करायच्या, हे खूप खूप शिकलो. आम्हाला आता कुणाची गरज नाही की ATM मध्ये जायचंय आणि पैसे त्यांनी काढून आणून द्यावेत, असं नाही, आम्ही स्वतः करू शकतो. Karya's platform is hosted on Azure. We use Azure Cognitive Services for our own AI-based validation work. And we're also using Azure OpenAI. मला खूप आनंद वाटतो, मला खरंच गर्व वाटतो की माझा आवाज कुठेतरी कोणतरी ऐकणार आहे आणि मी मराठीत बोलले त्याच्यामुळे कोणीतरी शिकणार आहे. मला अभिमान वाटतो.
If you can solve it for India, you can solve it for the world. सो हे डेटा लेबलिंगचं मी तुम्हाला सांगितलं ना, तर ह्या पुणे जिल्ह्यातल्या बचत गटाच्या महिला आहेत आणि त्यांना मराठीमधले डेटा सेट्स, कारण मी जसं म्हणालो की ट्रेनिंग करायला डेटाच नाही आहे. म्हणजे आज सुद्धा जगातलं 70% इंटरनेट हे इंग्रजीमध्ये. आज सुद्धा जगातलं 70% इंटरनेट हे इंग्रजीमध्ये. त्याच्यामुळे मला जरी डेटा मिळाला तरी मराठी, गुजराती, हिंदी, तेलुगू डेटा मिळणं कठीण आहे. आणि मला जर खरोखर भारतासाठी मॉडेल्स बनवायचे आहेत तर मला मराठी बोलणारी माणसं पाहिजेत, मला हिंदी बोलणारी माणसं पाहिजेत आणि त्यांचं रेकॉर्डिंग लागतं. आता तुम्ही कॉग्निटिव्ह सर्व्हिस नावाचा वर्ड ऐकला असेल. म्हणजे काय की जर आपल्याला ट्रेनिंग द्यायचं असेल तर ट्रेनिंग नुसतं टायपिंग करून देता येत नाही, कारण नाहीतर तर रोबोटिक आवाज येतो. तुम्हाला जर बँकेकडनं कॉल आला असेल IBR कॉल, तर तुम्ही कट करता ना, तो नॉट एकदम असं यांत्रिक काहीतरी वाटतं, दिस कॉल इज फ्रॉम ICICI बँक किंवा काय वॉटेवर. तर तो मला जर मानवासारखा बनवायचा असेल किंवा मराठी माणसं, खरी मराठी माणसं एकमेकांशी कशी बोलतात हे जर मला समजावायचं असेल तर मला खरी मराठी माणसं बोलतानाचा रेकॉर्ड ऑडिओ लागतो हजारो तासांचा. तो हजारो तासांचा ऑडिओ असा नुसता चल बस आणि रेकॉर्ड कर स्टुडिओमध्ये असं होत नाही. म्हणून ते काय करतायत, ते अशा महिला बचत गटांकडे जात आहेत आणि त्यांना म्हणतात, ताई तुमच्या फोनवर दिवसाला तुम्ही अर्धा तास काही बोला, काही मराठी बोला आणि मला पाठवा. आणि अशा पद्धतीने ते AI ला मराठी शिकवत आहेत. आणि ह्या कामाला सुद्धा त्यांना तुम्ही बघितलं ना, मिनिमम वेज, आपलं जे मिनिमम वर्करचं वेज आहे त्याच्या 20 पट पैसे ह्या ताईंना घरबसल्या मिळत आहेत. आणि हे आपल्याला सगळ्यांना सहज शक्य आहे. ह्याच्यासाठी तुमचे कॉन्टॅक्ट्स लागतात किंवा तुम्हाला ती माणसं माहिती पाहिजेत, काही गरज नाही. डेटा लेबलिंग वर्क फ्रॉम होम असं सर्च करा, ज्या वेबसाईट आहे त्या पहा, त्यांना संपर्क करा आणि सांगा मला मराठी बोलता येतं, माझ्या मराठी बोलण्याचे पैसे कशी देशील बोल. म्हणजे थोडक्यात मगाशी जे कार्या ॲप जे होतं ते तुम्ही सर्च करा, कार्या ॲप, आणि त्याच्यावर तुम्ही त्यांना सांगू शकता आणि कन्नडमध्ये बसून येस याचे पैसे मिळू शकतात. ॲब्सोल्युटली. आणि अशी बरीच आहेत, कार्यात एक बघितलं आपण, अशी बरीच ॲप्स आहेत. वा. आपण आता प्रेक्षकांचे प्रश्न घेणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला एक व्हिडिओ पण बघायचा आहे. सायबर सिक्युरिटीवरचा एक व्हिडिओ आहे की सायबर सिक्युरिटी हा एक अतिशय आता सगळ्यांच्या चिंतेचा विषय आहे आणि त्यामध्ये AI आता काय करत आहे ते पण आता आपण बघणार आहोत. मग एक प्रश्न विचारीन आणि मग आपण प्रश्न घेऊया. Today, policing is all about cybercrime. It is all about financial frauds. And it is global. Nagpur Rural receives about 30 cybercrime reports every single day. So you can imagine the kind of influx of cybercrime reporting that's Still करू शकतो. Mahacrime OS serves as an investigation co-pilot. You're able to have an agent that is able to detect the patterns, able to make sense of it, and have it speak to the direction of the investigation itself. The Maharashtra government through Marvel has collaborated with both Microsoft as well as CyberEye in terms of adapting Crime OS for the needs of Maharashtra. Ethical and responsible AI for public good is our motto. And Microsoft has provided us a very safe and advanced platform. महाक्राईम OS AI जे आहे काम जे आहे फास्ट करून देते. म्हणजे पुरावे जास्त आम्हाला भेटतात. म्हणजे वेळ गेलेला नसते तर त्याला आरोपीला पुरावे नष्ट करायला वेळ भेटत नाही.
वो जगह जगह पे जा करके आरोपी पकड़ के ला रही है, बस तो वो एक होप है मैम कि वो आएगा. लोकांच्या चेहऱ्यावर जे खुशी जे हास्य येते त्यांचे पैसे परत भेटल्यानंतर ते आम्हाला खूप समाधान देते आणि पुढील काम करायला प्रेरणा देते. हे पटतंय का नागपूरमध्ये आपल्याकडे होतंय? माहिती होतं का कोणाला? म्हणजे आत्ता सत्यानाडेला आले होते तेव्हा माननीय मुख्यमंत्री होते तिकडे, त्यांनी दोघांनी हे लॉन्च केलं आता डिसेंबरमध्ये. 10 डिसेंबरला मुंबईमध्ये लॉन्च झालं हे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक पाहिलं असेल की त्या ताईंनी, पोलीस कॉन्स्टेबल काय सांगितलं की आमचा वेळ वाचतो. परत आपण त्याच मुद्द्याकडे येतोय. म्हणजे असं कुठेही नाही आहे की ते पोलीस AI शिवाय सॉल्व्ह करू शकले नसते. पोलिसांच्या स्वतःच्या इन्व्हेस्टिगेशन मेथड्स ते करू शकले असते. परंतु सायबर क्राईमचा एक तुम्ही बघा, सायबर क्राईमला गेलेले पैसे 5 मिनिटात 15 अकाउंटमध्ये फिरतात. मग खऱ्या कल्प्रिटला पकडायचं कसं, किंवा त्यात पॅटर्न काय आहे, किंवा कुठल्या टोळीचं काम असेल, झारखंडमधनं होतं आहे का अजून कुठनं होतं आहे. तर जेव्हा तुम्ही ही केस ते लिहून घेता, तुम्ही ते बघितलं असेल व्हिडिओमध्ये, ती केस जेव्हा त्या AI को पायलटला अपलोड होते तेव्हा को पायलटच तुम्हाला पहिले पटापट सांगतो की ही केस मला अशी अशा पॅटर्नची वाटते, तुमच्या तपासामध्ये हे मुद्दे पहिले लक्षात घ्या, आणि म्हणून तुमचा वेळ वाचतो आणि ते पैसे लवकर परत मिळतात. हे आपल्या बाजूला नागपूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होते आणि माननीय चीफ मिनिस्टरनी स्वतः ते लॉन्च केलेलं आहे. प्रेक्षकांचे आपण प्रश्न घेणार आहोत, तर आयोजकांना विनंती आहे की त्यांनी तयार राहावं आणि ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी पण तयार राहावं. पण आज आपल्याकडे चिन्मय गव्हाणकर आलेत आणि ते केवळ AI इथपर्यंत ते मर्यादित नसावं आजची चर्चा म्हणून प्रश्न विचारतोय. चिन्मय, आपलं भविष्य काय आहे? म्हणजे मगाशी आपण येताना 3D प्रिंटरबद्दल बोललो, रोबोटिक्सबद्दल बोललो. पुढचं आयुष्य जगत असताना टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्याचा किती महत्त्वाचा भाग असणार आहे त्याबद्दल थोडं सांगावं, AI व्यतिरिक्त. सो खरं म्हणजे एक असा कन्सेप्ट आहे कॉल्ड अबंडन्स, जो आज ऐकून तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण तरी सांगतो. आपण अशा समाजात जन्मलोय, आपण सर्वजण, की जिथे काही लोकांना शुद्ध पाणी न मिळणं, संधी न मिळणं, औषधं न मिळणं, वीज नसणं घरामध्ये, लाईट जाणं, रस्त्यावर खड्डे असणं, हे आपण मान्य केलं. परंतु उद्याचं जग असं आहे की जिथे अबंडन्स नावाचं एक थीम आहे की हे सगळं जवळजवळ फुकट येणार आहे. आता लोक म्हणतील असं कसं जवळजवळ फुकट मिळेल? तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो काय होतं ह्याच्यामध्ये. आज आपली जी ऊर्जा येते, ती ऊर्जा आपल्याला जर AI असंच चालू राहिलं तर अपुरी पडणार आहे. कारण AIची तुम्ही जी क्वेरी करता, म्हणजे ChatGPTशी तुम्ही जो एक सेशन बनता, रफली तुम्ही जर एक 15 मिनिटं ChatGPT बरोबर जर चॅट केलं तर वॉशिंगची 3 सायकल जातात एवढी ऊर्जा खर्च होते. नीट लक्ष द्या. जर तुम्ही ChatGPTशी 15-20 मिनिटं चॅट केलं तर वॉशिंग मशीनची 3 सायकल जाईल एवढी ऊर्जा पाठी लागते त्या डेटा सेंटरमध्ये फॉर कूलिंग. आणि AI तेवढं वाढतच चाललंय. मग जर आपण ह्या स्पीडने AI वाढवत नेलं तर आपल्या जगातली ऊर्जा 2030 कदाचित संपून जाईल. मग आपल्या घरातले लाईट कशी लागणार? मग AI काय खायचं आहे? म्हणून ह्याच्यामध्ये संशोधन असं होतं आहे की एनर्जीचे चांगले दुसरे स्रोत काय आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही न्यूक्लिअर एनर्जी ऐकलं असेल. फुकुशिमाच्या अपघातानंतर खूप बदनाम झाली आहे. बऱ्याचशा देशांनी, जर्मनीसारख्या म्हटलं आम्ही करणारच नाही न्यूक्लिअर वगैरे. पण ते होतं न्यूक्लिअर फिशन, खंडन. आता येते न्यूक्लिअर फ्युजन. आणि न्यूक्लिअर फ्युजन जे आपल्याकडे विद्यार्थी असतील सायन्सचे किंवा प्राध्यापक, त्यांना माहिती असेल की न्यूक्लिअर फ्युजन ही एक स्वच्छ ऊर्जा आहे, सुरक्षित ऊर्जा आहे आणि अमर्याद ऊर्जा आहे. कारण सूर्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन होतं, फिशन होत नाही. आणि आजपर्यंत आपल्याला ती तंत्रज्ञान जमलं नव्हतं, कारण ते अणू एकमेकांमध्ये फ्यूज करण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते त्याच्याने मिळणारी ऊर्जा कमी असायची. त्याच्यामुळे ते फायनान्शियली व्हायबल नव्हतं. परंतु प्रयोगशाळेमध्ये गेल्या 15 महिन्यामध्ये असं तंत्रज्ञान आलेलं की निदान प्रयोगशाळेत की ते फ्युजन साध्य झालंय, की मी जेवढे ते अणू एकमेकावर मारून एकमेकांमध्ये घुसून माझी ऊर्जा निघते. आणि असं म्हणतात येत्या 4 ते 5 वर्षामध्ये ॲटलिस्ट अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आपल्याकडे जे गावागावामध्ये ट्रान्सफॉर्मर असतात ना, तसे छोटे छोटे न्यूक्लिअर रिॲक्टर असतील आणि ते तुम्हाला मध्ये अखंडित ऊर्जा देतील. कारण न्यूक्लिअर फ्युजन इज फुकट ऊर्जा, सूर्याची ऊर्जा. दॅट इज वन. सेकंड इज ऑन आपलं पाणी आणि अन्न.
आज शेतीचे प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही ग्रामीण भागामधले आहात, की हवामानावर अवलंबून शेती आहे. मातीचा पोत बदलतो, त्याला खतं टाकायला लागतात वगैरे वगैरे. आता असे तंत्रज्ञान येत आहे. तुम्ही हायड्रोपोनिक्स शब्द ऐकला असेल, हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग. म्हणजे आज असं तंत्रज्ञान येत आहे की तुम्हाला शेती करण्यासाठी जमिनीची सुद्धा गरज नाही. तुम्ही एका उंच इमारतीमध्ये, अगदी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये मध्य भागामध्ये एका उंच इमारतीमध्ये व्हर्टिकली भिंतीवर पाण्याच्या कुंड्या ठेवा, त्याच्यामध्ये खताचं न्यूट्रिएंट टाका आणि लाईट लावा, जो सूर्यासारखा तुम्हाला प्रकाश देईल त्या पिकाला लागेल एवढा, आणि तुम्हाला स्वस्तामध्ये हवामानाच्या लहरीवर अवलंबून न राहता स्वच्छ अन्न मिळेल. आणि हे अमेरिकेत आज होतंय आणि ते प्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित आपली अन्नाची जी भूक वाढते, लोकसंख्या वाढते, ती अन्नाची भूक सुद्धा आपली तंत्रज्ञान करेल. तिसरं आहे तुमचा मदतनीस. आज तुम्हाला मदतनीस आलेला आहे ChatGPT, जो तुम्हाला नॉन फिजिकल कामं करतो तुमच्यासाठी. 10 वर्षामध्ये प्रत्येकाच्या कदाचित घराघरामध्ये रोबो मदतनीस असतील. विज्ञान कथा वाटते ना ऐकायला, काय म्हणजे जास्तच बोलवलं या माणसाला, मुंबईवरनं फारच बोलतोय वगैरे, 12:30-1:30 वाजले, लोकांना कंटाळा आला असेल. पण मी खरंच सांगतो, त्याला कारणं आहेत. त्याला कारणं अशी आहेत की आपण, भारत देश आज तरुणांचा देश आहे. तुम्ही ऐकलं असेल पंतप्रधानांना बोलताना की तरुणांचा देश आहे, आपली 35% लोकसंख्या 35 ते 60% वयोगटात आहे वगैरे वगैरे, मग आपण आता पुढे जायचं. 2040 पासून भारत हा वृद्धांचा देश होणार आहे. आणि तुम्हाला कितीही वाटलं तरी वृद्धावस्थेमध्ये तुम्हाला आज जशा खूप सोप्या पद्धतीने घराला कामगार मिळतात, पोळीवाल्या मावशी मिळतात, त्याला तुम्हाला काकू मिळतात, हे जे तुम्हाला माणसं सहज मिळतात आज ना, ती 10-15 वर्षात नाही मिळणार आहेत. मग तुम्ही वृद्ध झालायत, तुमच्या घरातली कामं करणार कोण? म्हणून रोबो आपल्या घरात येणार आहे. त्याच्यामुळे हे आज खूप कविकल्पना वाटते. आणि चौथं 3D प्रिंटिंग. सो 3D प्रिंटिंग हे आज आलेलं आहे ॲक्च्युली. म्हणजे मी आत्ता म्हणत होतो की माझ्या एका सहकार्याने 2017ला प्राण्यांना जी प्लॅस्टर्स लागतात, म्हणजे प्राण्यांचा जर हात फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर, कुत्रे पांढरांचा, तर त्यांना टाकणाऱ्या प्लॅस्टरसाठी 3D प्रिंटिंगचं मशीन 2017मध्ये मुंबईमध्ये आणलं होतं. तर आता घरं सुद्धा प्रिंटिंग करून बनवत आहेत. IIT चेन्नईमध्ये तुम्ही सर्च करून बघा, एक 2 BHKचा बंगला त्यांनी 3D प्रिंटिंग करून 23 दिवसात बनवला. प्रिंटिंग करून, बांधून नाही, 3D प्रिंटिंग बंगला प्रिंट केला. उद्या गाड्या प्रिंट होणार आहेत, कॅमेरे प्रिंट होणार आहेत. आज आपण जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करतो कुठली गोष्ट, तेव्हा आपण ती खरवडतो. म्हणजे मोठा, तुम्ही कैलास लेणं पाहिलं असेल, तुमच्या बाजूला आहे, तिथे कसं ते दगड खणत गेले, मध्ये आकार येत गेला. मॅन्युफॅक्चरिंग आज जे होतं ते तसं होतं. तुम्ही मेटलचा काहीतरी एक मोठा तुकडा घेता किंवा एखादी शीट घेता आणि ती कापत, त्याच्यावर कोरीव काम करत ठोकत बिकत तुम्ही आज काहीतरी मशीनचा पार्ट बनवता. त्याच्यामध्ये एवढं वेस्टेज होतंय, तो स्क्रॅप आपण नंतर स्क्रॅप फेकून देतो. तर उद्या तो वेस्टेज न करता मी अख्खी गाडी, अख्खा कॅमेरा, अख्खा प्रिंटर, अख्खं घर हे प्रिंट करणार आहे. आणि आत्ता होतंय, पुण्यामध्ये होतंय, चेन्नईमध्ये होतंय, बंगलोरमध्ये होतंय. म्हणजे ह्या अमेरिकेतल्या किंवा इंग्लंडमधल्या कवी कल्पना नाहीत. त्याच्यामुळे फक्त AI मध्ये सुद्धा रमू नका. हे पण नवीन म्हणजे विचार आहेत, त्याच्यामध्ये पण चर्चा करा की आता काय मला करता येईल. म्हणजे असे रोबोटिक्स येत आहे, 3D प्रिंटिंग येत आहे, एनर्जी येत आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल हे पण शिका. मग तुम्ही पुढच्या जगात जगायला लायक नागरिक बनाल. छान. काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. पुढे या प्रश्न विचारण्यासाठी. नमस्कार सर, माझं नाव दीपाली साईनाथ फाळके. मी BCA TY ची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न आहे की AI विद्यार्थ्यांचं करिअर मॅप करू शकतं का आणि करिअर प्रेडिक्शन करू शकतं का? करिअर प्रेडिक्शन करायला तो ज्योतिषी नाही आहे. पण जर तुम्ही सांगितलं की तुमची आवड कशात आहे, तुमची आवड कशा, तुम्ही प्रॉम्प्ट जर बरोबर दिलात की ही माझी आवड आहे आणि हा माझा परफॉर्मन्स आहे, तर तुम्हाला AI हे नक्की सांगू शकतं की तुम्ही कुठे जास्त फोकस करा, की अमुक स्किल शिका, तर तुम्हाला ह्या करिअरमध्ये जाता येईल. पण तुम्ही जर नुसतं म्हटलं बघ माझा फोटो आणि सांग मी डॉक्टर होणार का, तसं AI अजून पोचलं नाही आहे. पण हां, तुम्ही म्हणाल की हे माझे मार्क आहेत, हा माझा अभ्यास आहे, हे माझे पेपर्स आहेत, ह्या माझ्या नोट्स आहेत
आणि मला वाटतंय की मी चांगला कॉम्प्युटर इंजिनियर बनावं किंवा डेटा सेंटर टेक्नॉलॉजी बनावं किंवा मशीन लर्निंग इंजिनियर बनावं, तर मला बनण्यासाठी तू हेल्प कर. हा व्यवस्थित प्रश्न आहे. देन आस्किंग की मी कोण होईन. मी एक क्लाउड कम्प्युटिंग, माझा प्रश्न असा आहे की मी क्लाउड कम्प्युटिंगमध्ये कशा प्रकारे करिअर घडवू शकतो आणि त्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत? क्लाउड कम्प्युटिंग हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. म्हणजे आज ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मुद्दाम सांगतो, म्हणजे त्यानंतर तुम्हाला प्रश्नच बंपर जाईल आणि उत्तर पण वरती जाईल. आज तुम्ही गुगल वापरता, ते गुगल कुठे चालतं कोणाला माहिती आहे का? त्याचं सर्व्हर कुठे आहे, त्याचा कम्प्युटर कुठे कोणाला माहिती आहे का? तुम्ही विचार तरी करता का आज? पूर्वीच्या लोकांना माहिती असेल की मला एखादं गाणं ऐकायचं असेल तर माझ्याकडे कॅसेट लागायची त्याची, बरोबर? म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या लोकांना नक्कीच माहिती आहे. किंवा मला एखादा पिक्चर बघायचा असेल तर VCR आणि कॅसेट माझ्या घरी किंवा नंतर DVD आल्या. आता तुम्ही विचार तरी करता की नेटफ्लिक्स दाबलं किंवा Amazon प्राईम दाबलं किंवा YouTube दाबलं की तो पिक्चर आहे कुठे तुम्हाला माहिती असतं का? ते कुठनं तरी येतं मोबाईल फोनवर. त्याला क्लाउड म्हणतात. आणि क्लाउड कम्प्युटिंग एवढं आता चाललंय की तुम्हाला त्याच्यासाठी स्पेशल इंजिनिअरिंग ब्रांचेस निघाल्या आहेत. म्हणजे तुम्ही गुगल, मायक्रोसॉफ्ट, Amazon, अलीबाबा ही नावं ऐकली असतील. यांनी हजारो लाखो सर्व्हर्स किंवा कॉम्प्युटर्स हे कुठेतरी बनवून ठेवले डेटा सेंटर नावाच्या एका फॅसिलिटीमध्ये. आणि त्या डेटा सेंटरमधनं तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन सर्व्ह केली जातात. हे क्लाउड कम्प्युटिंगबद्दल झालं. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये करिअर करण्यासाठी 3-4 पातळ्या आहेत. दुर्दैवाने भारतामध्ये अजून आपण ॲप्लिकेशनमध्ये रमलो आहे. म्हणजे लोक कसला स्टार्टअप काढतात. मध्ये पियुष गोयल पण म्हणाले होते की 10 मिनिटात घरी तांदूळ पोचवण्याचं स्टार्टअप, आणि आता ते बंदच केलं. परवा तुम्ही पाहिलं असेल की कंपन्यांनी पण 10 मिनिटाची मर्यादा काढून टाकली, कारण ते त्यांना अपघात वगैरे होतात. ते ॲप्लिकेशन झालं, वाईट काही नाही त्याच्यामध्ये, पण ते ॲप्लिकेशन झालं. पण त्याच्यामध्ये गर्दी खूप आहे. क्लाउड कम्प्युटिंगचा वापर करून मला ॲप्लिकेशन बनवायचं, गर्दी खूप आहे. कारण जसं मी म्हणालो, कोणीही बसून कन्नडमध्ये तुमच्या जालनामध्ये, बीडमध्ये तुमच्याकडे फक्त इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि तुम्हाला प्रॉम्प्ट देता आला पाहिजे, तुम्ही बनवू शकता. तेही क्लाउड कम्प्युटिंग झालं. पण क्लाउड कम्प्युटिंगमध्ये मूलभूत पण जशी मागची बाजू आहे जी नॉन ग्लॅमरस आहे की क्लाउड कम्प्युटिंगची टेक्नॉलॉजी बनवणं. म्हणजे त्याच्यासाठी डेटाबेस टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यासाठी हार्डवेअर टेक्नॉलॉजीज आहेत, इव्हन चिप्स आहेत. आता एनव्हिडिया हा एकच आज पुरवठादार आहे की जो मक्तेदारीने आहे, पण सगळेजण त्याचं संशोधन करतायत ना की मी कुठल्या AI रेडी चिप्स बनवू. मग त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सचा पण पार्ट आला. तर जर तुला क्लाउड कम्प्युटिंगमध्ये करिअर बनवायचं असेल तर त्यांचे स्वतःचे सर्टिफिकेशन कोर्स असतात. कुठल्या तरी लोकल क्लासला जाऊन क्लाउड शिकू नकोस. मायक्रोसॉफ्ट, Amazon, गुगल यांचे क्लाउड कम्प्युटिंगचे करिक्युलम असतात आणि त्या सर्टिफिकेशनला तुम्हाला म्हणजे व्हॅल्यू असते. त्याच्या परीक्षा लागतात. त्या परीक्षा देऊन तुम्हाला त्यांनी सर्टिफाय केलं की यू आर अ गुगल क्लाउड सर्टिफाईड AI इंजिनियर किंवा सर्टिफाईड डेटा इंजिनियर, तर त्या प्रमाणपत्राला इंडस्ट्रीमध्ये तुला लगेच जॉब मिळू शकेल. त्याच्यामुळे नुसतं क्लाउड कम्प्युटिंगचा सिलेबस न शिकता इंडस्ट्री सर्टिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते तू इथे बसूनही करू शकतो. त्यासाठी कुठेही वेगळा क्लास लावायची गरज नाही. सगळं मटेरियल ऑनलाईन फ्री उपलब्ध आहे. हे परत सगळ्यांना सांगतो, तुम्हाला कुठेतरी न्यूनगंड चुकून जरी असला की मी ग्रामीण भागातला किंवा भागातली आहे आणि याला खूप खर्च येतो, याला खर्च येत नाही. तिन्ही तुम्हाला मी नावं सांगितली, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि Amazon आणि IBM पण आहे. यांचे सगळ्या कोर्सेसचं मटेरियल हे 100% फ्री उपलब्ध आहे क्लाउडसाठी तुम्हाला शिकायला. तुम्हाला जर एक्झाम द्यायची असेल त्याचं सर्टिफिकेशन कॉस्ट असते. एक्झाम तुम्हाला जेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, त्याचं QR कोड आणि सर्टिफिकेट जसं आपल्याला विद्यापीठात सर्टिफिकेट देतं, त्या एक्झामचे चार्जेस असतात काहीतरी. विद्यार्थ्यांना तर शब्दात 50% सूट आहे, $50 वगैरे असतात. म्हणजे साधारण तुम्ही एकदा तो अभ्यासक्रम कंप्लीट केलात, त्याच्या मॉक टेस्ट दिल्यात की फक्त 4000मध्ये तुम्ही टेचाने मी मायक्रोसॉफ्ट, गुगल, Amazon सर्टिफाईड इंजिनियर आहे हे तुमच्या लिंक्डइनवर टाकू शकता किंवा तुमच्या बायोडेटावर टाकू शकता. नमस्कार सर, माझा हा प्रश्न आहे की पुढील काळामध्ये AI ह्युमन कॉन्शियसनेस आणि एम्पथी डेव्हलप करू शकतो का, आणि त्याचा आपल्याला लाभ होईल का त्याचा नुकसान होईल? खरं सांगायचं ना, ह्याच्यामध्ये मतांतर आहेत. मी तुला माझं पर्सनल उत्तर सांगतो. मी किती खरं आहे खोटं आहे मला माहिती नाही, काय ठरवेल. मला वाटत नाही की AI एम्पथी किंवा ह्युमन कॉन्शियसनेसला जाईल. याचं कारण आहे की AI आपल्या डेटामधनं शिकत आहे. म्हणजे AI तुला सॉरी बोलेल का, त्या आजींना जसं म्हणाला अरे वा आज वाढदिवस काय केलं का, हे त्याला डेटामधनं शिकवलं. त्याला आजीबद्दल खरंच माया वाटत नाहीये, कारण त्या AIला पर्सनॅलिटी नाहीये आणि AIला हिस्ट्री पण नाहीये, शेअर्ड हिस्ट्री नाहीये. करायचं कशाला, पर्पज नाहीये. AIला बनवले माणसाने.
त्याला कॉन्शियसनेस आज नाहीये, उद्या येणार नाही. कारण समजा कॉन्शियसनेस आला, आज मला सांगा मानवाच्या, आता अगेन आपण तत्वज्ञानाकडे जातोय, थोडं फिलॉसॉफिकल बोलतो, पण आज माझ्या असण्याचं काहीतरी उद्दिष्ट आहे. माझं काय, तुझं काय, सर्वांचं काय. आपल्याला एक कुटुंब आहे, आपल्याला एक गाव आहे, आपल्याला काहीतरी आपले मित्रपरिवार आहे, आपल्याला कोणी आध्यात्मिक गुरु असेल, आपल्या कुठे रिलिजनवर आपला विश्वास असेल. तुझ्या माझ्या असण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि मला या जगामध्ये मी कशाला आलोय आणि मला पुढच्या पिढीला काय देऊन जायचंय, याचं एक मला एक पर्पज आहे. ते पर्पज एआयला कधीच येऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळे त्याला जरी जास्त कळायला लागलं तरी तो वळणार नाही, असं माझं पर्सनल मत आहे. पण आहेत काही शास्त्रज्ञ म्हणतात नाही, तो जग पादाक्रांत करेल, माणसांनाच बंद करेल आणि मग काहीतरी होईल. बट माझं पर्सनल मत आहे, एआय एम्पॅथेटिक आणि सेंटियंट कधीच होणार नाही. त्याचं तार खेचली, स्विच बंद केला की मानवच बॉस आहे. कारण अजूनही तो स्वतः रिप्रोड्यूस करू शकत नाही. आपण जसं अन्न खातो त्याच्यातनं त्याची एनर्जी येत नाही. त्याच्यामुळे आपण सर्व चॅट जीपीटी हे ॲप्लिकेशन आहे, एआय इज ब्रँच आहे. म्हणजे एआयचा वापर सामान्य माणूस कसा करतो हे चॅट जीपीटीने तुम्हाला शिकवलं. पण एआय हा त्याच्यापेक्षा खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रिइन्फोर्समेंट लर्निंग आहे, त्याच्यामध्ये सुपरवाइज लर्निंग आहे. हा खूप मोठा, म्हणजे ती विज्ञान शाखा आहे. चॅट जीपीटी म्हणजे एआय नाही, आणि एआय म्हणजे चॅट जीपीटी तर अजिबात नाही. शेवटचा एक प्रश्न. हॅलो, विद्यार्थ्यांच्या वतीने माझा एक प्रश्न आहे सर. समजा मी आता रिसेंटली डेटा सायन्स नावाचा कोर्स कंप्लीट केला, त्याच्यानंतर डेटा सायन्स सोडूनच दुसऱ्या कोणत्या अशा नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असू शकतात, इंडस्ट्री सेक्टरमध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते, त्या टेक्नॉलॉजीची एक लिस्ट आम्हाला सांगा. डेटा सायन्स हा खूप चांगला बेस आहे बाय द वे. कारण आज जे एआय आहे ते डेटावरच बनलेलं आहे. तेव्हा डेटा सायन्स केलं असेल तर खूप चांगलं आहे. पण डेटा सायन्सचा वापर क्लाउडवर केला जातो. तर तुझ्या मित्रांचा प्रश्न विचारलेला राईट. सो डेटा सायन्सचा वापर हा क्लाउडवर केला जातो. त्याच्यामुळे तुम्ही फक्त डेटा सायन्स करून थांबणार नाही, तुम्ही डेटा सायन्स क्लाउडवर कसं डेटा प्लॅटफॉर्म्स बनवतात हे शिका. मग त्यासाठी तुम्ही डेटाब्रिक्स शिकू शकता, जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, जसं त्याला लेक हाऊस टेक्नॉलॉजी असं म्हणतात. तुम्ही गुगल बिगक्वेरी बद्दल शिकू शकता, तुम्ही मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकबद्दल शिकू शकता, ॲमेझॉन रेडशिपबद्दल शिकू शकता. तर डेटा सायन्स ॲज अ कन्सेप्ट तुम्ही शिकला आत्तापर्यंत, पण त्याचं ॲप्लिकेशन क्लाउडवर कसं केलं जातं ॲक्च्युअल डेटावर, हे तुम्हाला कुठलं तरी क्लाउड टेक्नॉलॉजी जाऊन शिकलं पाहिजे. तर इंडस्ट्रीमध्ये त्याला तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुमचा डेटा सायन्सचा परफेक्ट झाला तर तुम्ही मशीन लर्निंग सुद्धा शिकू शकता. पण पहिले डेटा सायन्स इज, आणि इनफॅक्ट दॅट इज व्हेरी गुड, की म्हणजे बरेच लोक डायरेक्ट एमएलला उड्या मारतात. तर मी सगळ्यांना सांगेन की डायरेक्ट मशीन लर्निंगच्या ग्लॅमरमध्ये घुसू नका. पहिले तुमचा डेटा सायन्सचा बेस पक्का करा आणि मग एआय मशीन लर्निंगचे कोर्सेस स्टेप बाय स्टेप करत जा. सर, माझा प्रश्न असा आहे की औषध निर्मिती, संशोधन व विकास प्रक्रियेत एआय काय बदल करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. आणि मध्ये मी उल्लेख पण केला ड्रग डिस्कव्हरीचा. कसं असतं ना की कुठलंही औषध बाजारात येण्यासाठी जवळजवळ 10 ते 12 वर्ष लागतात. तुम्हाला तर माहिती असेल बरोबर. कारण त्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स करायला लागतात, त्यासाठी तुम्हाला रेग्युलेटरी फायलिंग्स करायला लागतात, सरकारची परवानगी घ्यायला लागते, त्याला काही ॲडव्हर्स इफेक्ट नाही हे सगळं करायला लागतं. आणि हे सगळं करण्याच्या आधी पहिले तो मॉलिक्यूल शोधायला लागतो, त्या मॉलिक्यूलचे कॉम्बिनेशन शोधायला लागतं. आता कसं व्हायचं पहिल्यांदा, जरा शांतता होईल का तिकडे मित्रांनो? आवाज मित्रांनो प्लीज प्लीज, मला माहिती आहे कंटाळा आलाय तुम्हाला, पण आपण जरा 5 मिनिटात थांबूया. सो हे जे मॉलिक्युल्स असतात ना, त्या मॉलिक्युलर जी बायोलॉजी तुम्ही आता शिकता, तर त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन शिकण्यासाठी ठीक आहे, तुम्ही आज प्रयोगशाळेत प्रयोग करता. पण मी जर कंपनी असेल तर मला जितक्या फास्ट औषध बाजारात आणता येईल तितकं मी जास्त कमवतो, पण मला पेटंट लवकर मिळतं. तर पहिले म्हणजे कुठल्या मॉलिक्यूल, कुठल्या एफडीसी फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन जे असतं एफडीसीमध्ये कुठले मॉलिक्युल्स एकमेकांची रिॲक्शन करू शकतील किंवा नाही करू शकणार, हे पहिले एआय सिम्युलेशन करू शकेल. आणि ते करतंय आज. हा पहिली यूज केस झाली. सिम्युलेशन केल्यावर जेव्हा मी त्याचं ॲक्च्युअल ट्रायल करतो तेव्हा ट्रायलचं जे डॉक्युमेंटेशन असतं, म्हणजे अगदी तुम्हाला रेकॉर्डिंगही ठेवायला लागतं हल्ली तुमच्या ड्रग ट्रायल्ससाठी. तर ते रेकॉर्डिंग, जसं आपण मगाशी त्या विजन एपीआयचा गोष्ट केली की व्हिडिओ किंवा त्या फोटोचा मी अंदाज घेऊन त्याचं डॉक्युमेंटेशन बनवेन, किंवा क्लिनिकल ट्रायलचा डेटा येईल की एवढ्या अमुक पेशंटवर मी त्या औषधाची ट्रायल केली, त्याचा डेटा मी डेटा सायन्सने चर्न करीन. कारण डेटा सायन्सने चेंज करून मला त्याच्यातनं पॅटर्न्स मिळतात की किती लोकांना ॲडव्हर्स रिॲक्शन आली नाही आली. असं करत अख्खी जी मॉलिक्यूल टू इम्प्लिमेंटेशन लॉन्च ऑफ द ड्रग ही जी 10 वर्षाची चेन आहे ना, ती कंपनी आज 10 वर्षाची 2-2.5 वर्ष करायचा प्रयत्न करत आहे.
म्हणजे प्रयोगशाळेमध्ये मॉलिक्युल्स आणि ट्रायल तर 2 मिनिटात होतील किंवा 20 मिनिटात होतील, पण रेग्युलेशन इज स्टील द प्रॉब्लेम, राईट? सो जस्ट बिकॉज तुमच्याकडे AI तुम्ही आज औषध संशोधन केलं, उद्या असं नाही होऊ शकणार. पण ह्या ड्रग डिस्कवरीमध्ये आणि अख्ख्या प्रोसेसमध्ये AIचा खूप वापर होतो. आणि मी सगळ्या फार्मसी स्टुडंट्सना कळकळीचं आवाहन करीन की तुम्ही हे सगळं शिकून घ्या, याच्याबद्दल व्हिडिओज बघा, याच्याबद्दल कोर्सेस करा, कारण दॅट विल मेक यू डिफरंट इन द जॉब मार्केट वेन यू कम्प्लीट युअर कोर्स. नुसतं बीफार्म केले मला नोकरी द्या, सगळ्यांनीच बीफार्म केले, तुम्ही काय केलंय? सर, 1-2 प्रश्न होते असे की मी 2014 निवृत्त झालो. मी आर्ट्स फॅकल्टीचा याच महाविद्यालयात होतो. या तुम्ही भाषेविषयी जे बोललात, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये प्ले हाऊस नावाची एक बिझनेस कंपनी, त्यांनी मला 3000 व्हिडिओज पाठवले. आणि 10 दिवसात मला त्याचं एक स्प्रेडशीट भरून द्यायचं होतं. 10 दिवसाचे त्यांनी मला 2,65,000 दिले. म्हणजे कन्नडमध्ये बसून आपल्याला मंडपात उदाहरण आहे मी जे सांगत होतो ते. हां. दुसरा एक प्रश्न असा होता की अध्यक्ष महोदयांनी मध्यंतरी उल्लेख केला होता की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, यामध्ये या पॉलिसीमध्ये असं म्हटलं आहे की सर्वांना मोफत शिक्षण, तेही आपल्या बोलीतून शिक्षण. आणि एका बाजूला आपण जर पाहिलं, गव्हर्नमेंट पॉलिसी आहे सर्वांना मोफत शिक्षण द्यायचं, आणि दुसऱ्या बाजूला बालवाडीपासून तुम्हाला लाखो रुपये लागतात. आणि दुसरी बाब अशी की सगळीकडे जर समजा हे AI प्रणित मॉडेल उभे केलेत शाळेत, दवाखान्यात किंवा महाविद्यालयांमध्ये, तर या शिक्षकांचा जो उरलेला वेळ आहे तो सत्कारणी लावण्यासाठी त्यांना बाकीची क्षेत्र एवढ्या लोकांना मिळतील का? आणि इकडे 80 कोटी जनतेला आम्ही फुकट देतो अशी घोषणा केली जाते. 80 कोटी जनता जेव्हा सगळं फुकट घेते, तेव्हा ही 80 कोटी जनता रिकामं बसून काय करणार? म्हणून भारत हा देश या AI साठी लोकसंख्या, आपले लोक पात्र आहेत का? धन्यवाद सर. 80 कोटी लोकांना का फुकट देता राजकीय प्रश्न येतात, मी जाणार नाही. परंतु जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला की AIने जो वेळ वाचतो शिक्षकांचा, त्याचं काय करायचं, तर मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. तुम्ही साहित्य क्षेत्रातले आहात, तुम्ही आर्ट्सचे प्रोफेसर होता. मला सांगा, महाराष्ट्रातले किती साहित्यिक प्रोफेसर होते? जवळजवळ 80% मराठीतले चांगले साहित्यिक हे प्राध्यापक होते. का होते? त्यांना भाषेचं ज्ञान होतं, भाषेबद्दल तळमळ होती आणि आवड होती. परंतु आत्ता तुम्ही आत्ताच्या मराठी साहित्यात बघा, तुम्हाला असं कुठलं मोठं नाव सापडतं की जे आत्ता नोकरी करता कॉलेजमध्ये त्यांची पुस्तकं भरपूर खपतायत. म्हणजे स्थानिक पातळीवर मी प्राध्यापक म्हणून पुस्तक विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट केलं, गोष्ट वेगळी. पण पूर्वी जसं नासी फडके होते किंवा बरेचसे प्राध्यापक होते, त्या लेवलला मला तरी, मी मराठी खूप वाचतो अजूनही, मला तरी मराठी लेखक नवीन कळला नाही. ह्याचं कारण शिक्षक आज प्रशासकीय कामामध्ये गुरफटलेले आहेत. त्यांना शिकवायचं किती, लिहायचं कितीपेक्षा ते कागद भरण्याची कामं फार आहेत. उद्या इन्स्पेक्शनने कागद भरा. जर तुमच्या AIने ती कामं जरी केली ना, तर तुम्हाला तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल. तर मी म्हणतो पॉझिटिव्हली बघा. मी परत म्हणतो, जर माझ्या वाचलेल्या वेळामध्ये मला टाइमपासच करायचा असेल तर तुम्हाला AI काय देव पण वाचवू शकणार नाही. त्याच्यामुळे तो वैयक्तिक मुद्दा आहे. आणि हे आपला जो एफर्ट चाललाय, म्हणजे आज पवार साहेबांनी जो एफर्ट आज इकडे मला बोलवलं, आम्ही चर्चा करतो, हा एफर्ट काय आहे? असे कार्यक्रम गावोगावी व्हायला पाहिजेत. मी माझा मोठेपणा नाही सांगत, तुम्ही कोणालाही बोलवा, पण जनजागृती तर झाली पाहिजे ना की मी AIने काय करू शकतो. आता ते फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रश्न विचारला, ते जागतिक प्रश्न आहे तो. जर तिला आजच कळलं 3 वर्षापूर्वी की जगामध्ये मी ज्या फार्मसीची विद्यार्थी म्हणून जाणार आहे तेव्हा मला हे करायचं आहे, तर ती आजपासून तयार होईल ना. तर भारताच्या लोकसंख्येसाठी AIची गरज आहे का? मी तर म्हणतो आहे. कारण आपण अजूनही म्हणजे पुढच्या डेव्हलप वर्ल्डच्या खूप मागे आहोत. आणि ही आपल्याला संधी मिळाली आहे की कमी खर्चामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या वैयक्तिक शिक्षण आणि वैयक्तिक ट्रेनिंग मिळवायची. जो पहिला उल्लेख केलात की लाखो रुपये लागतात शिक्षणाला, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिक्षणाला लाखो रुपये लागत नाही, पालकांच्या इगोसाठी ते पैसे लागतात. पालकांच्या इगोसाठी. माझा मुलगा अमुक तमुक शाळेत जातो हे मला माझ्या सहकार्याला सांगायचं असतं आणि कॉलर ताट करायचे असते, म्हणून मी त्याला महागड्या शाळेत टाकतो. शिक्षण जिल्हा परिषद शाळेत सुद्धा तेच मिळतं आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये पण तेच मिळतं. पण फरक आता झालेला आहे की महाराष्ट्रातला काय, जगातला कुठलाही विद्यार्थी साध्या अँड्रॉइड फोनवर
त्याच्या भाषेमध्ये मी जसं मगाशी म्हणालो, जर ए आय वापरायला शिकला तर त्याला एखादा न कळलेला कठीण मुद्दा, कठीण कन्सेप्ट घर बसल्या क्लास न लावता फुकटामध्ये समजेल. त्याच्यामुळे शिक्षणाला पूरक साधन म्हणून ए आयचा वापर केलाच पाहिजे या मताचा मी आहे. थँक्यू. जर का तुम्हाला चिन्मय अनेक लोकांना संपर्क साधायची इच्छा आहे, तुमच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कसा साधावा? फोन नंबर पाहिजे नको देऊ, पण ईमेल आय डी देऊ शकतो. ईमेल आय डी मी देऊ शकतो. इंस्टाग्रामला मला फॉलो करा. मी त्याच्यानं पैसे नाही कमवत, पण इंस्टाग्रामला फॉलो केलं तर तुम्हाला मी नवीन जे व्हिडिओ टाकत असतो यायचे ते तुम्हाला कळतील. आणि मला ईमेल करा. ईमेलची उत्तरं मी जनरली देतो. म्हणजे माझं असं अनुभव की लोकसत्तेमध्ये एक लेख आला की त्या दिवशी धडाधड 500 ईमेल येतात, कारण ते खाली ईमेल टाकतात. तर ईमेल करू शकता तुम्ही. परंतु माझं म्हणजे मी परत सांगतो की विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मला कुठला कोर्स केला की जॉब लागेल हे कृपया विचारू नका. मी ते तुम्हाला कधीच सांगणार नाही. कारण जनरली काय होतं ना, त्याचा दुरुपयोग नका करू. जे लोक माझ्याकडे येतात कुठल्या तरी ओळखीने की ह्याला जॉब लावणार साहेब, याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं, तसले ईमेल मला पाठवू नका. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शिकण्यासाठी जी क्युरिओसिटी आहे, आता तुम्ही एखादा कोर्स शोधलाय, तो कोर्स मी करू का सर, तुम्हाला काय वाटतं, हे ईमेल वेलकम आहेत. किंवा मी फार्मसीची विद्यार्थिनी आहे, मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे, मला अमुक तमुक करायचं आहे, मी कसं करू, कुठला फ्री कोर्स अवेलेबल आहे, किंवा कुठे मला हे कार्यासारखं ॲप आपण दाखवलं कुठे मला पैसे मिळतील, मला जरा वेळ आहे तर मला जरा हेल्प कराल का, तशा यायला ठीक आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला जर चांगलं बनवण्यासाठी, स्वतःला नवीन स्किल्स देण्यासाठी तुम्हाला काय सल्ला हवा असेल, यू आर मोस्ट वेलकम टू कॉन्टॅक्ट मी. पण जस्ट बिकॉज माझी पोझिशन कुठेतरी आहे, मी बायोडेटा पाठवतो साहेब मला जॉब लावा ना जरा, त्या ईमेल मला पाठवू नका प्लीज. येस. आयोजकांकडनं विनंती आहे की यांचे अगदी थोडक्यात प्रश्न आहेत, अगदी थोडक्यात विचारा. सर, माझं नाव आकाश चव्हाण आहे. देशाची इकॉनॉमी ही स्टॉक मार्केटवर डिपेंड आहे. तर स्टॉक मार्केटचा विषय आपण ए आयचा यूज करू शकतो का ॲनालिस्टसाठी? तर परत तुम्ही कार्यक्रम रेकॉर्ड करताय आणि सेबी म्हणतं की काय सल्ला द्यायचा नाही. बट एनिवे, मी पर्सनल माझं सगळं स्टॉक इन्व्हेस्टिंग ए आयने करतो. मी माझं पर्सनल सांगू शकतो. आणि मी म्हणजे अक्षरशः ज्या कंपन्या तुम्ही ऐकल्या पण नसतील, जे ETF ऐकल्या पण नसतील, आमचं थोडीशी चर्चा झाली होती की मी स्वतः ए आयचा वापर डीप रिसर्च करायला करतो. कारण मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी नाही, मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. मला फायनान्समधलं फारसं कळत सुद्धा नाही. तर मी आहे कसा वापर करतो, मी एखाद्या स्टॉकचा रिसर्च किंवा एखाद्या इंडस्ट्रीचा रिसर्च डीप रिसर्च करतो, डीप रिसर्च मोडने त्याचे सगळे रेशोज काढतो. त्या रेशोज बघून त्या कंपनीचं मार्केट बघतो, त्या कंपनीचा फ्युचर बघतो आणि ते माझ्या थीमला आवश्यक आहे का बघतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला एखादं कळलं की चायनामधल्या अमुक तमुक रोबोटिक्स कंपनी मला जर रेकमेंडेशन आलं त्या सर्चमध्ये, तर मी स्वतः त्या क्षेत्रातलं असल्यामुळे मी जाऊन ती कंपनी बघतो, त्या कंपनीचं खरंच काय काम आहे का, त्यांचे कस्टमर कोण आहेत, आर दे सप्लाइंग टू मायक्रोसॉफ्ट और इन्व्हिडिया, ते मला कळतं म्हणून मी इन्व्हेस्ट करतो. आणि त्याहून नाही मला कळलं तर माझ्या पत्नीला विचारतो, ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. म्हणजे ए आय आणि बायको या दोघांचा वापर करून मी तरी इन्व्हेस्ट करतो. तुम्ही कसं करायचं तुम्ही तुमचं ठरवा, मी काय ॲडवाइस देऊ शकत नाही. ॲडवाइसमध्ये जिंकतं कोण? रेकॉर्ड करताय असले प्रश्न विचारता. सर, माझा क्वेश्चन असा आहे की डेटा सायन्सच्या ॲडव्हर्टाइजमेंट येतात, परंतु त्याच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी दिसत नाही. जॉब ऑपॉर्च्युनिटी दिसत नाही तर असं नाही आहे. मला वाटतं डेटा सायन्स ॲडव्हर्टाइजमेंट येतात कारण तुम्ही तो धंदा झाला आता. कारण खरंच सांगतो, आणि बाय द वे दॅट्स अ न्यू स्टार्टअप करू शकता. तुम्हाला एखादं कोर्स कंटेंट बनवायला, कोर्स लॉन्च करायला तुम्ही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लागायचा. म्हणजे जर मी हयात ए आयमध्ये काढली असेल तर मी माझा कोर्स लॉन्च केला तर लोक माझ्या कोर्सला पैसे देतील. आज तुला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधलं कुठली विद्यार्थिनी बाय द वे, कम्प्युटर सायन्स असतं, मुद्दाम मेकॅनिकलचं उदाहरण घेतो. तुला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला ओ किट हो कळत नसताना तू ए आयचा वापर करून ॲडव्हान्स रोबोटिक्स अँड मेकॅट्रॉनिक्सचा कोर्स बनवून इंटरनेटवर टाकून पैसे कमवू शकते. कोणी करू शकतो. तर तशा लोकांनी कोर्सेस काढले, त्या कोर्सेसचा दर्जा शून्य असतो. कारण तू ChatGPTला बनवलं, मी पण ChatGPTला बनवलं, आणि मी इंस्टाग्रामला ॲड चालवल्या, आपण फसलो, अरे डेटा सायन्स आहे, चांगला कोर्स आहे, क्लिक कर, फालतू कुठला तरी कोर्स केला, त्याने प्रॉब्लेम होतोय. पण मी त्याला जे सर्टिफिकेशन सांगितले, जे इंडस्ट्री सर्टिफिकेशन्स आहेत, ज्याला इंडस्ट्रीमध्ये मान आहे आणि त्या परीक्षा देऊन असंच कोणाला मिळत नाही, त्या सोप्या परीक्षा नसतात,
दोज आर व्हेरी वेल रिस्पेक्टेड इंडस्ट्री सर्टिफिकेशन. तर डेटा सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला जर करायची सर्टिफिकेशन, तो ऑलवेज आज द क्वेश्चन, हे कुठल्या इंडस्ट्रीने सर्टिफाय केलेलं आहे. इफ इट इज दिस 5 बिग थिंग्स, मायक्रोसॉफ्ट, IBM, Amazon, Google, NVIDIA, प्लीज डू इट, जॉब लागेल. नमस्कार सर, माझं नाव निखिल नाळदे, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि मी एक जॉब प्रोफेशनल आहे, एका MNCमध्ये काम करतो. तर सध्या मी क्लाउड कम्प्युटिंगचा कोर्स बघितला आणि त्यावर ॲझोर आणि AWSची स्टडी करतो आहे ChatGPTच्या मदतीने. तर मला विचारायचं आहे, जे रिसेशन येतं आहे सध्या IT इंडस्ट्रीमध्ये, खूप सारे जण मला म्हणतात कोर ब्रांचमध्येच थांब, तर यामध्ये एक्सपर्टचं काय मत आहे? मेकॅनिकल इंजिनियर बसला इकडे लोकांना AI शिकवत, तुला आन्सर मिळालं पाहिजे. नक्कीच सर, मला माहिती आहे तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर, पण रिसेशन येते खूप सारे जे आता IT फील्डमधले तज्ज्ञ जे जॉब वर्कर्स आहेत समजा, ते म्हणतात की नको येऊ इकडे, तर मला तज्ज्ञांचं मत पाहिजे. ह्याचं कारण तुला सांगतो, जे आत्ता नवीनने उल्लेख केला की IT मधले जे जॉबवाले असतात ना, जे मुंबई पुण्यात बसून चमक मारतात, ते फक्त सॉफ्टवेअर टायपिस्ट असतात. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मला कोणाचा उपमर्द करायचा नाही, पण त्याचं कामाचं काम आहे की मी कोड टाईप करतो, कोडर आहे मी. आणि जसं आमची चर्चा आत्ता झाली की कोडर हा जॉब कदाचित नाही लागणार आपल्याला, कारण तो कोड तुमच्यापेक्षा चांगला ChatGPT लिहितो किंवा जेमिनी लिहितो, कर्सर लिहितो, वॉट एव्हर, राईट. तर हे जे तुला सल्ले देतात ना, त्यांनी स्वतःला अपग्रेड केलंच नाही आहे. त्यांना एक चांगली नोकरी लागली कॉलेजातनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून, त्यांना व्यवस्थित पगार मिळतोय आणि आता त्यांना नवीन काही शिकायची इच्छाच नाही आहे. आणि त्यांना जर उद्या कळलं की माझी नोकरी जाणार आहे, तर ते त्याची गैरसमज पसरवणार, तू येऊच नको रे फालतू आहे. पण मी जसं म्हटलं की कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये there is a hardware layer also, there is a chip layer also, there is a application layer also. या सगळ्या लेअरमध्ये रिसेशन नाही आहे. रिसेशन सॉफ्टवेअरमध्ये का आलं आहे? कारण जसं मी म्हणालो की ज्या कामासाठी कॉम्प्युटर इंजिनिअरना 4 वर्ष शिकायला लागायचं, ते जर आज मी मराठीमध्ये बोलून जर कोड बनतोय आणि ॲप्लिकेशन बनतंय, तर मी त्या माणसाला लाखो रुपये का देऊ, हा प्रश्न आहे. मग त्या माणसाने सुद्धा त्याचं स्किल अपग्रेड करून जर मला सांगितलं की मी फक्त कोडर नाही आहे, पण मी सिस्टीम डिझाईन करून देईन किंवा मी सिस्टीम आर्किटेक्चरचा कोर्स करीन आणि मी तुम्हाला जनरली सिस्टीम एकमेकांशी कशा इंटिग्रेट होतील, तो डेटा कुठनं येईल, त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी काय असेल, हे सगळं सांगेन. हे शिकणारी माणसं खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळे अशी म्हणजे जनरल असं जो माणूस स्वतः शिकायचा प्रयत्न करत नाही, त्याला फ्रस्ट्रेशन आलं असतं. तो दुनियाला सांगतो रिसेशन येतं आहे. रिसेशन आय टीमध्ये येत नाही आहे. तुझं आकड्यांचं परत करून बघ, मागच्या वर्षी जरी भारतातल्या काही प्रमुख IT कंपन्यांनी काही हजार लोकांना काढलं, मी नावं घेत नाही, काही हजार लोकांना काढलं, त्यांच्या बॅलन्स शीट जाऊन बघ, त्यांचं प्रॉफिट तर वरतीच आहे. रिसेशनचा अर्थ काय? माझा मागच्या क्वार्टरपेक्षा ह्या क्वार्टरला प्रॉफिट कमी जाणं किंवा डिग्रो होणं. इंडस्ट्री डिग्रो होत नाही आहे, इंडस्ट्री वाढत चालली आहे. जे लोक त्याच्याशी जुळून घेत नाहीत त्यांचे जॉब झाले आहेत. त्याचा अर्थ रिसेशन नाही आहे, ते त्यांच्या न बदलण्याच्या हट्टाचं फळ आहे. त्याच्यामुळे कोरमध्ये असलास चांगले, हे जे बाकीचे नवीनने जे विचारलेले प्रश्न, रोबोटिक्स येते, मेकॅनिकल इंजिनियर विल बी द गोल्ड ब्रँच इन 5 years. सिव्हिल इंजिनिअरिंग, तुमच्यापैकी जे सिव्हिल इंजिनिअरिंग करतायत किंवा तुमच्या कुटुंबात करतायत, सिव्हिल इंजिनियर्स आज तुम्हाला अमेरिकेमध्ये H1B मिळणार नाही कम्प्युटरसाठी. 5 वर्ष थांबा, तुम्हाला अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सिव्हिल इंजिनियर्सना तिकडे बोलवेल. याचं कारण सिव्हिल इंजिनियर त्यांच्याकडे जे रस्ते, ब्रिजेस वगैरे झालेले आहेत ते 50 वर्षापूर्वी झाले आहेत. आता सगळे तोडून नवीन बनवायचे. जसं मुंबईमध्ये तू गेला असशील तसे पत्रे लागले असतात, रिडेव्हलपमेंट तुम्ही ऐकलं असेल की जुन्या बिल्डिंग पडून नवीन बिल्डिंग बांधण्याचं. अख्खं वेस्टर्न वर्ल्ड फुटणार आहे आता. कारण आपल्याला जे कौतुक वाटतं ना, समृद्धी हायवे झाला, तसे हायवे अमेरिकेत 1930 साली झालेत. तर त्यांना आता नवीन बनवायचे, ते नवीन बनवायला सिव्हिल इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे 5 ते 10 वर्षामध्ये कोर विल बी फॅशनेबल अगेन. जो कोरचा प्रॉब्लेम झाला होता ना, की सगळे हुशार पोरं कॉम्प्युटर इंजिनियर होणार, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, केमिकल कोणी जायला बघत नाही. मार्क माय वर्ड्स, हा कार्यक्रम रेकॉर्ड होतोय. अनदर 5-6 years कोर इंजिनियर विल बी फॅशनेबल इनफ टू गो देअर. या पॉझिटिव्ह नोटवर चिन्मय, शेवटचा प्रश्न की कन्नड, आज आपण इकडे आलो, कन्नडमध्ये वाचनाला भेट दिली. अत्याधुनिक वाचनालय आणि संगणकीकरण आणि पुढचं तंत्रज्ञान मुलांना मिळावं यासाठी ही सगळी मंडळी झटत आहेत. तर आपण आपल्या पर्सनल कपॅसिटीमधून या कन्नड गावासाठी, इकडच्या मुलांसाठी कसं योगदान आपल्याला द्यायला आवडेल? खरं म्हणजे
हा जो इम्पॅक्ट आहे ना तुमचा, म्हणजे जो तुम्ही स्थानिक पातळीवर, तो इम्पॅक्ट जर तुम्हाला ग्लोबल लेवलला पोहोचवायचा असेल तर त्याच्यात मी मदत करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही स्थानिक पातळीवर समजा वाचनालयातर्फे काही उपक्रम करताय, त्या उपक्रमामध्ये आज जसं मगाशी उल्लेख झाला की स्थानिक व्याख्याते येतात. आता कोविडमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जगभरातली लोक झूमवर होती, तर त्याच्यासाठी तंत्रज्ञानाची काही हेल्प लागली की तुम्हाला चांगले व्याख्याते झूमवरनं बोलवायचे आहेत, ते इंडस्ट्री कनेक्ट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. किंवा आपल्या विद्यार्थ्यांना काही सर्टिफिकेशन्स करायची आहेत, जशी मी आत्ता काही बोललो, आणि मगाशी मला वाटतं पॉवर सेवा आपली चर्चा पण झाली की काही कंपन्या आहेत ज्यांनी टायअप केलेलं आहे काही सामाजिक संस्थांशी, की ते अगदी फुकटमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये येऊन दर शनिवार रविवारी तुम्हाला ही इंडस्ट्री सर्टिफिकेट शिकवतील. तर तसे काही कन्नडच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना कनेक्ट्स हवेत, ते मी तुम्हाला देऊ शकेन. किंवा तुम्हाला एखादं कन्नडमध्ये बसून बिझनेस आयडिया आहे तुमच्या डोक्यात आहे आणि तो बिझनेस कसा करावा कळत नाही आहे किंवा तो बिझनेस कुठे न्यावा कळत नाही आहे, तुम्हाला जर माझ्याबरोबर त्याची चर्चा करायची असेल की मी माझ्या डोक्यात ही कल्पना आहे, ही कल्पना मला कशी प्रत्यक्षात उतरवता येईल तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्तामध्ये, त्याच्यात मी तुम्हाला हेल्प करू शकेन. जेवढी मला जमेल तेवढी नक्कीच मी करीन. मनपूर्वक धन्यवाद चिन्मय. आत्ता ज्या आपण गप्पा ऐकल्या त्या गप्पा ऐकल्यानंतर AI हा आपला मित्र होऊ शकतो असा विश्वास किती जणांना वाटतो, त्यांनी हात वर करा. मला वाटतं चिन्मय हे आज आपल्या कार्यक्रमाचं यश आहे. थँक्यू व्हेरी मच चिन्मय.